चालता 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 काय आलं की आम्ही थोडं मयूरबागच्या पुढे निघालो. मयूरबागच्या पुढे निघालो म्हणजे जास्त पण पुढे नाही, एक 4 पावलं पुढे निघालो. तेवढ्यात ना खालच्या बाजूला एक बुटका माणूस आला, टिंगणासा. असे करता करता चालता 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 3 जण निघाली. अरे बाप! ते असा आंब्याचा ढीग लागायचा त्या आईला. आंबे एक गोणी अर्धी भरत आली की गोणी आम्ही काय करायचो, झाडाच्या इकडे नेऊन अशी गोणी उभी करायचो. ही एक गोणी बघतोय तर ही गोणी गायब. येताना आम्ही लोक आलो त्याला सोडून, तर रस्त्यामध्ये बैल आमचे हे व्हायला लागले, बुजायला लागले. पुढं पाय टाकायला कबूल नाही आणि कासरा वळला, 2-3 चापकं वळली तरी पण पुढं जायला कबूल नाही. जेवायला बसलाय तेवढ्यामध्ये ढापकन आवाज आला. आईला मी बोललो राजादाला बोललो, राजादा पोलीस बिलीस आले तर नाही आलेत ना? कोणी काय मारलं दखडाचा आवाज आला. तू बस बोलतो शांत, टेन्शन नको घेऊस तू, न्यायाने इकडे बसलोय ना. त्याला जेव्हा आम्ही लोक गेलो ना तर आम्हाला ना वरच्या साईडनी ना तसा एक माणूस असा सफेद कपड्यामध्ये, म्हणजे डोक्यावरती फेटा वगैरे बांधलेला. मला बोलला तू एक काम कर नरू, तू झोप मागे. तो समजून गेला की काय आहे काय नाही. ते गावचीच लोक, त्यांनी जाणकार लोक ना, त्यांचं आयुष्य तिकडे गेलेलं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कुणाल भोसले आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल मराठी डार्क स्टोरीज. आणि आज आपल्यासोबत आहे आपले गेस्ट शिंदे काका. तुमचं कमेंट्स आम्ही वाचलेलं, तर आम्ही पुन्हा ह्यांना आपल्या व्हिडिओमध्ये बोलवलं. ह्यांच्याकडे अजूनही अनुभव आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मग ऐकूया ह्यांचे काय अनुभव आहे आज. नमस्कार, मी नरेश शिंदे. तुमच्या या कमेंट्सवरनं मी पुन्हा आलो आहे. मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. माझ्याकडे स्टोऱ्या आहेत पूर्वीच्या, लहानपणाच्या किंवा नंतरच्या पण ड्रायव्हिंग मधल्या ज्या स्टोऱ्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की त्या सगळ्या माझ्या बरोबर हकीकतली घडलेल्या आहेत. याचा अनुभव थोडा लोकांना पण व्हावा, बरोबर, यासाठी मी आलो आहे. बरोबर. तर माझं एक 13-14 वर्षाचं वय असताना मी गावी होतो, संगमेश्वरला आमच्या इकडे. मे महिन्यामध्ये आम्ही सगळी मंडळी गावालाच होतो. माझ्या बहिणी होत्या, 2 मावस बहिणी. एक सुधाताई म्हणून होती आणि एक कमलताई म्हणून होती. तर आम्ही लोक सगळी गावालाच मजा करायला म्हणजे मे महिन्यात असायचो. तर मे महिन्याच्या टायमाला त्या टायमाला रायवळी आंबे भरपूर सकाळी खायला मिळायचे. तर आम्ही रात्री काय करायचो, गोण्या घेऊन, हवा चांगली सुटली की गोण्या घेऊन जायचो. रात्रीच्या वेळी आमच्या बहिणीने आम्हाला उठवला. जेवण बिवण झालं, बोले झोपू नका कुणी, पोरांनो आपल्याला रायवळ आंबे जमा करायला जायचं आहे. चला, हरकत नाही. तर गोण्या बिण्या जमा केल्या, वनपाट, आणि गेलो आम्ही लोक. आमच्या एका मावस बहिणीचं अजून एक घर होतं, म्हणजे त्यांच्याच बहिणी, आमच्या कमलताई आहे ना त्यांच्या बहिणी, तिचं पण थोडं लांब घर होतं. आम्ही गेलो तिकडे आणि वारा, मस्त वारा, थंडगार वारा सुटलेला, झाडाची पानं सासू करत होती. तर आंबे बघा, तर हे आंबे पटापट खाली पडतायत. आणि आम्ही आपली गोणी घेतलेली, टॉर्च होते आमच्या हातामध्ये, बॅटऱ्या, त्या टायमाला बॅटऱ्या चालायच्या एव्हरेडीच्या. टॉर्च मारतायत ते लोक, आम्ही लोक आंबे उभे जमा करतोय. असं करता करता एक गोण भरली. आता हे माहीत नाही आम्हाला, कोणालाच माहीत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं आम्हाला की त्या दिवशी अमावस्या होती. अच्छा. आणि हे आंबे, असा आंब्याचा ढीग लागायचा त्या आईला. आंबे एक गोणी अर्धी भरत आली की गोणी आम्ही काय करायचो, झाडाच्या इकडे नेऊन अशी गोणी उभी करायचो. परत दुसऱ्या गोणी घ्यायचो, आपल्या आंबे भरायची सुरुवात केली. तिथून आलो, ही एक गोणी बघतोय तर ही गोणी गायब. अरे आंबे गेले कुठे? आता तो गोण भरली होती. असं चाललं आमचं जवळजवळ 2-2.5 तास. कोणाच्या ध्यानी म्हणीच नाही की अशी इकडे हे आहे, भुताटकी आहे म्हणून, हे असं होतंय म्हणून काय. आणि तिथून एक 200 मीटरवरती खाली नदी आहे आमची. आम्ही विचार केला, काय हे नाटक काय चाललंय काय समजत नाही. तिथून गोणी भरून आणतोय, झाडाजवळ ठेवतोय, गोणी खाली आहे, गोनपाट खाली पडले, आंबे आहेतच नाही त्यात. नंतर परत बघतो, परत इकडे तिकडे बघतो, आंबे पडलेत आणि वारा चांगला सुटलेला आणि आवाज यायचा असा दगडी पडायसारखा, ठाप ठाप करून आवाज यायचा. आम्हाला काय वाटलं, अरे धावून दे, बॅटरी इकडे दाखव.
इकडे आंबा पडला बघ, आंबा पडला बघ. बघतो तर तिकडे आंबा नाही, काय नाही. दुसरीकडे टॉर्च मारली, तिकडे आंबा दिसतोय. उचलला, टाकला का ह्याच्यात गोणीमध्ये. असं करता करता जवळजवळ 2 तास झाले. गोण्या भरतोय, गोण्या साल्या दिसत नाहीत. आंबे गेले कुठे. नंतर आमची सुधाताई आली तिकडून, गावाला जी जाते ती, तिथून आली टॉर्च घेऊन. तिला कोणी सांगितलं होतं की आम्ही आज आंबे जमा करायला जाणार आहे रायवळ. सकाळीपासून आरामशीर धुवाई बिवायचे, टोपात ठेवून आणि खायचे. त्या चक्करमध्ये तिथून आली ती आमच्याकडे आली. काय करता रे. तिच्या बहिणीला हाक मारला, कमलताईला. कमल काय करते. तर बोलली आंबे जमा करतोय. बोले तुमच्या लोकांचं डोकं फिरलंय येड लागलं की काय तुम्हाला. आज अमावस्या आहे आणि तुम्ही आंबे जमा करताय. कुठं जमा केलेत बघूया आंबे. बघतो तर काय खाली गोण्या पडल्यात. आंबे आहेत, आंबे आहेत. तशी सगळे थरथरलेत, कापलेत ना. असे घाबरून बोलत चला घरी आता. तर नशीब. तिथून मग आम्ही आलो, घरी निघून आलो. त्याच्यामध्ये 1-2 सकाळी ताप पण भरला. ते आंबे गेले बाद होते, आंबे सगळे गायब. अरे हालत खराब झालेली त्या टायमाला. आयच्या चक्कर मध्ये रायवळ झालो आम्ही लोक. अशी ती स्टोरी होती आमची. त्याच्यानंतर एक दिवस काय आलं की आमचा मोठा मावस भाव आहे ना, त्याच्याकडे बैलगाडी होती. 2 बैल पण होती त्याची. एक ढुरक्या बैल होता तांबड्या कलरचा आणि एक व्हाईट नवीन बैल होता. तर रात्रीच्या वेळी ना, असे म्हणजे मे महिना आला ना की लोक गावाला येतात. तर परेलवरनं एसटी सुटायची रात्री. माणूस रात्री एसटी धरायचे, ते यायचे 3, 3:30ला, 2:30ला एसटी यायची गावी. आता रात्रीच्या टायमाला आलं तर कोणाची गावं अशी डोंगरामध्ये लांब आहेत, कोणाची गावं जवळपास आहेत. तर रात्री जाणार कोण कुठे. म्हणून ते लोक काय करायची, जे जवळपासचे आहेत ना ते लोक तिथंच थांबायचे. मुंबईचं चाकरमानी इलो, मालवणी भाषेत बोलतात, मुंबईचं चाकरमानी इलो. तिथे कोण कोण थांबायचं तिथंच रात्रीचे. बिचारे आपले बसून राहायचे. सकाळ जरा उजाडलं की निघायचं आपलं सामान घेऊन. पण काही तिकडे पैशाचा मुंबईवरनं गेलेला, खिशामध्ये नोटांची बंडलं, रोप दाखवायचे जरा आमच्यासारखा कोण आहे. मग हो दादा गाडी मिळेल काय. तर गाड्या कोणाकडे त्या टायमाला सगळे गरीब लोक असणार तर काय बैलगाडी. मग बैलगाडीमध्ये पेंडा टाकायचा, मग तिकडे भाडं ठरवायचं त्यांच्याबरोबर. अच्छा. आणि भाडं बी कसलं 150-200 रुपये भाडं. तसेच गावी नेऊन सोडायचे. ते जास्तीत जास्त 3 ते 4 किलोमीटर गाव त्यांचं. मग त्याच्यामध्ये अर्धा पाऊण तास तर आम्हाला बैल जोडायला जायचा. कंदील पेटवा, बैल जोडा, बरोबर, पेंडा टाका गाडीमध्ये, त्याच्यावर घोंगडी हातरा, मग त्या लोकांचं सामान टाका, मग ते बसतील, मग निघायचो आम्ही. तर मी आणि राजा, मला एक राजा बोलला, म्हणजे आमच्या भट्टीवरती कामाला होता, दारूच्या भट्टीवर. अच्छा. तो बोलला नरेश येतोस काय. बोलो दादाला विचारायला लागेल, दादा तर काय पाठवणार नाही, कारण की आम्ही त्याच्या घाबरायचो ना, आम्ही सगळे लहान लहान. आनंद दादाला विचारायला लागेल. बोलो मी तर नाही विचारणार बाबा, तू सांग, मी नरूला घेऊन जातो सोबत, काय आम्ही येऊ. ठीक आहे. 2:30-3चा टाईम होता. एसटी त्या टायमाला लवकर आली होती. ते पॅसेंजर होते, 2 नवरा बायको होते आणि 2 पोरं होती. आपल्या त्या लोकांचं सामान बिमान टाकलं, बैलगाडी वगैरे जोडली आम्ही लोकांनी. कंदील बैलांच्या इकडे खाली हुक असतो, त्याचा लावला तर काय त्या उजेडावरती बैलांना रस्ता दिसतो. काय लावला आणि आम्ही लोक निघालो. असेच गेलो. त्या लोकांना सोडले आम्ही लोकांनी त्यांच्या गावी. काय गावचं नाव होतं, चांगलंच काहीतरी गावचं नाव होतं, काय कोसुम म्हणून गाव. देवरुखला जाताना, संगमेश्वरनं कोसुमला जाताना कोसुम म्हणून गाव आहे. पण त्यांच्या आतल्या गावचं माहित नाही. मेन जे स्टॉप आहे ते कोसुम म्हणून आहे. काय आम्ही गेलो, त्यांना सोडले. तिकडून आम्ही लोक परत फिरलो. त्याला मला रोड रस्ते गावातले कच्चे लाल मातीचे, बाकी मेन रोड तर एसटीचा तर जो डांबरीकरणचा होता, पण आतले रस्ते कच्चे होते. येताना आम्ही लोक आलो त्याला सोडून. तर रस्त्यामध्ये बैल आमचे हे व्हायला लागले, बुजायला लागले. पुढं पाय टाकायला कबूल नाही, आणि कासरा वळला, 2-3 चापकं वळली तरी पण पुढं जायला कबूल नाही. मला असं काय होतं. काय त्यांच्यासमोर
भावा 2 जण उभे आहेत ना, त्याला जाऊ देत नाहीत पुढे बैलांना. आणि तो आमचा एक ढुरक्या बैल तांबडा, तो नुसता ढुरक्याच पडत सुटलाय आहे. आणि हा सफेदवाला बैल तो नवीन तो लागला बुजायला, तो केव्हा गाडी लेफ्टला खेचतोय केव्हा राईटला हे करतोय आहे. म्हणजे ढंग चालतच नाही. पण तो तांबडा बैल थोडा जुना होता ना, तो समजदार होता, तो त्याला बरोबर वळणीवर घेऊन गेला. असं करता करता अर्धा तास झाला. आणि हे ते लोकांना पुढं गाडी अडवत आहेत 2 जण. आणि ती फुटाटकीच ना, ते जनावरांना ताबडतोब दिसते, आम्हाला कुठून दिसणार आहे. तर राजा मला बोलला तू एक काम कर नरू, तू झोप मागे आहे. तो समजून गेला की काय आहे काय नाही. ते गावचीच लोक, त्यांनी जाणकार लोक ना, त्यांचं आयुष्य तिकडे गेलेलं आहे. तर बोलला तू झोप. बोलला नाही झोप येत, मी कुठं झोपू, मी बसतो ना बाजूला. बोलतो नको तू झोप आहे. बोललो ठीक आहे बाबा. मी असा आडवा झालो आहे. नंतर मग त्यांनी काय शिव्या घालत होता, मी आपला ऐकतोय आहे. तो काय समोराला काय शिव्या घालत होता. मी बोला हाय कोण नाही काय नाही, हा कोणाला शिव्या घालत सुटलाय. म्हटलं बैलाला शिव्या देत असेल. म्हटलं जाऊ दे, चाललाय आपला. पुढे गेल्याच्या नंतर मग आम्ही जेव्हा मेन रोडला टच झालो तेव्हा काही नाही. मग बैल व्यवस्थित घरी आलो आम्ही लोक. मग तिने मला सकाळी सांगितलं नाही गोष्ट की रात्रीची झाड तुला मी झोप का बोललो. बोललं तिकडे भूताटकी, आपण तर केव्हा भूताटकी बघितलेली नाही, फक्त नाव ऐकलं भूताटकी आहे भूताटकी आहे काय. पण आपल्याला तेव्हा म्हणजे दिसली नव्हती. तेव्हा म्हणलं बाबा होऊ शकते. नंतर मग फाटायला लागली. म्हटलं जे आहे आता ह्याच्याबरोबर रात्रीच्या टायमाला कुठं जायचं नाही, बरोबर आपल्याला जायचं. तसं ती एवढी स्टिक आपली माझ्याबरोबर जी घडलेली स्टोरी होती. त्यांनी सांगितलं काय एंटिटी म्हणजे काय दिसलं त्यांना सांगितलं त्यांनी. आता काय भूताटकी म्हणजे कशी काय दिसलं असेल त्यांना. हा, भूताटकी म्हणजे भूताटकी शेवटी. अजून एक अशीच माझ्याबरोबर घडलेली स्टोरी आहे, जे हकीकत स्टोरी आहे जी घडलेली. आम्ही तिथंच मी गावीच राहिलो माझ्या मावस भावाकडे. त्या टायमाला शाळा वगैरे इथून सोडून तिथंच होतो मी गावी. म्हणजे माझी आईची आई होती, आजी माझी, ती मला इथून घेऊन गेली होती गावाला. ती त्यांच्या नात्यामध्ये लागायची, माझ्या मावस भावाच्या नात्यामध्ये लागायची. तर तिथं असताना मला केव्हा म्हणजे असं घरचे सगळे कामं करायचो. तर भट्टीवरती खाली तो राजा म्हणून आमच्याकडे तो जो कामाला माणूस होता भावाकडे, तो जायचा दारूची भट्टी लावायला. माझ्या भावाचा दारूचा धंदा होता, मावस भावाचा आनंद भातडे म्हणून आहे, त्यांचा दारूचा धंदा होता त्या टायमाला. तर आम्ही लोक रात्रीची त्या लोकांना जेवण वगैरे द्यायला पाठवायचे. तर जेव्हा पावसाळा असायचा ना, तर नदीच्या बाजूला आमच्या झाडी आहे थोडी, म्हणजे जांभळाची अशी झाडं येतात ना मोठी तर थोडं बहुत ढाकून जातं त्या भाग, तिथं भट्टी लावायचे. आणि असं मांडव बनवलेला, मांडवच्या खाली एक ड्रम भट्टीचा लावायचो. पावसाळ्यामध्ये काय पाणी, नदीचं पाणी भरलं ना की मग आम्हाला तिकडे लावता यायची नाही. म्हणून आम्ही लोक काय करायचो, समोरचा एक डोंगर होता, मुसरी माळ म्हणून आहे, वरच्या डोंगरामध्ये, तिथं आम्ही लोक भट्टी लावायचो. तर पहिल्या वेळी माझा भाव पण होता माझ्यासोबत, मोठा भाऊ गावी, तो गावीच राहतो. तर तो आणि मी, आम्ही 2 जण आम्ही असे रात्रीच्या आम्हाला जेवण द्यायला गेलो. जेवण आमची वहिनी होती, कुंदा वहिनी म्हणून, तिने डबा भरून दिला. त्यात काय मच्छी वगैरे काय सगळं असायचं, भाकऱ्या बिकऱ्या. आम्ही लोक 2 भाऊ, मला पण घेऊन गेला तो, चल सोबत. हातात एक काठी घेतली आणि टॉर्च. गेलो आम्ही लोक असे. मग आमची मधुताईच्या घराच्या इकडून मागून तसा रस्ता होता. गेलो, वरती चाललोय, डबा वगैरे दिला. आम्ही बसलो होतो जेवेस तोपर्यंत. काय त्याने डबा वगैरे धुवून पुसून घासून दिला. आगीकडे बसलोय, आपला भट्टीच्या आगीकडे. आता जाताना जेव्हा आम्ही लोक गेलो ना, तर आम्हाला वरच्या साईडनी ना तसा एक माणूस असा सफेद कपड्यामध्ये, म्हणजे डोक्यावरती फेटा वगैरे बांधलेला काय, आणि हातात काठी, त्याच्या असं सपशेल, म्हणजे चंद्राच्या उजेडामध्ये एकदम क्लिअर कट सपशेल दिसतोय काय, की तो चाललाय असा. आता आम्ही विचार केला एवढ्याला यायला, तरी भावानी 1-2दा टॉर्च तिकडे मारली. बोललो नको मारू सोबत, कशाला टॉर्च मारतो, तो कोण आहे काय आहे कशाला. म्हटलं कोणी गावचा असेल तर परत भडकाय का बिडकाय, बरोबर.
पण आम्ही लोक काय बोललो नाही त्याला. आपला तसा तिकडून गेला वरच्या बाजूला. काय आम्ही भट्टीवर गेलो, त्याला जेवण दिलं, तो बसला. मला बोला भावाला बोलला फक्त एक बाटली भरत आली ना की ही तोटी काढून ये दुसऱ्या बाटलीत लाव. काय म्हणजे आपलं बोलतोय तोपर्यंत त्यांनी जेवण बिवून घेतलं. तो पण पियाचाच. रातभर तिकडं थांबायचं म्हटल्यावरती पियाला लागणार ते लोकांची ती सवय होती राजाची. पहिली प्युअरची एक काढलं ना की थोडीशी तो खाली टाकायचा आणि बाकीचं त्यासाठी अर्धी बाटली भरून ठेवायचा. त्याला माहिती आहे जेवण आलं की ठासायचा मस्तपैकी आणि जेवायचा दाबून. मग सकाळी 5-5:30ला मोठ्याच्या मोठं एक 35 लिटरचं कॅन दारूचं भरून खांद्यावर घेऊन यायचं घरी. आता आम्ही त्याचं जेवण वगैरे झालं, डबा वगैरे त्यांनी घासून पिसून राखेने डबा वगैरे घासून पाण्याने धुवून देऊन दिला आणि पिशवीत टाकला आणि परत आम्ही रिटर्न फिरलो. तर तो माणूस परत आमच्या सोबत आम्ही इकडून चाललोय आणि तो वरच्या बाजूच्या यायला होता. सोबत आम्ही दोघं तिघही, आम्ही दोघं आणि तो तिकडून काय येतोय. त्याला भीती तर वाटत होती की हाय कोण काय आहे. पण म्हणतात जागेवाला, तर त्याला म्हणतात की राखणदार म्हणतात ना, तोच असेल बहुतेक. काय व्हाईट ड्रेसमध्ये लेंगा घातलेला आणि वरती व्हाईट सदर आणि डोक्याला त्यांनी हे बांधलेलं, हातामध्ये काठी बिठी होती त्याच्या लांब लचक. आणि आम्ही जेव्हा आमची हाईट त्यासमोर असे एक लहान पोरासारखीच वाटत होती. एवढा हायटेड आणि जबरदस्त एकदम धिप्पाड माणूस. जेव्हा आम्ही खाली आलो ना तेव्हा तो मागून बोलला, पोरांनो सांभाळून जा. एवढा बोलल्याबरोबर भावाने मला चिमटा काढला आणि मला खेचत पटापट बोलतो, लवकर चल, आता इथून थांबू नको, लवकर. म्हटलं अंधारामध्ये पडीन बिडीन दगडी बिगडी आहेत. म्हटलं काय हा काय सरळ डांबरीचा रस्ता थोडी आहे. म्हटलं चल तू पुढे, मी आलो तुझ्या मागवत, फक्त टॉर्च दाखव मला. असं करून आम्ही लोक घरी निघून आलो. घरी निघून आला. तो एक किस्सा झाला माझ्याबरोबर. जवळजवळ 1-1.5 महिन्यानंतर माझ्याबरोबर अजून एक अशीच घटना घडली. घटना म्हणजे त्या टायमाला पावसाळा वगैरे संपला होता. खाली भट्टी लागायची आमची नदीवर. आमच्या इकडे संगमेश्वरला नदीवर भट्टी लागायची. तर रात्रीच्या वेळी कोण होत नव्हतं, तर मला काय बोलले, 1-2दा माझा मावस भाऊ आनंद भातडे आमच्या सोबत आलेला टिफिन वगैरे द्यायला. एकदा कोणी नव्हतं म्हणून मला काय बोलले, नरू तू टिफिन देऊन येशील. म्हटलं हां, त्यात काय आलं. टॉर्च घेतली, बहिणीने काय त्याच्यामध्ये चिकन वगैरे बनवलेलं, कोंबडी वगैरे कापलेली. गावच्या साईडला तर ते मटन मच्छी चिकन कंपल्सरी चालू, आणि आमच्या भावाला तर कंपल्सरी लागायचं. काय वशाट काय ना काय त्याला पाहिजेच खायला. तर आम्ही लोक त्या टायमाला आम्ही रात्रीचा निघालो. मी आपला टिफिन दिली, मला जाशील ना. म्हटलं हां जाईन, त्यात काय झालं जायला. 11-11:30 असा लवकरच पाठवलेलं मला. पण गावचं ठिकाण म्हणजे त्या टायमाला वय बी कमी आणि एकदम डेंजर वाटायचं. तरी बिंदास आपला निघालो आम्ही. आपल्याला मनी नाही ध्यानी काय निघालो. तो असा म्हणजे आमचं घर आहे ना असं उंचावर होतं आणि नंतर मग बांध उतरायला लागायचा. बांध म्हणजे खाली जागा, शेतं वगैरे अशी खाली होती. तिकडून दगडाच्या शिड्या होत्या, खाली उतरायचं आणि मग सरळ बांधावरनं, एवढासा छोटासाच रस्ता होता बांधाचा, त्या बांधावरनं सरळ आपलं नदीच्या बाजूला खाली निघायचं. दिवसा काय प्रॉब्लेम यायचा, दिवसाचं बिंदास आम्ही लोक आंघोळ बिंघोळ करायला जायचो नदीवरती. रात्रीच्या वेळी आपला टॉर्च घेतली, टिफिन एका हातामध्ये टिफिन, आणि मध्ये ना एक झाड आहे छोटंसं, जाते वेळी मध्ये एक झाड आहे काय चिंचेचं. तर त्याचे ऑटोमॅटिक उगवलेलं आहे की कोणी लावलं होतं परमेश्वरला माहीत, पण एक चिंचेचं झाड आहे. त्या चिंचेच्या झाडाजवळ मी पोचलो काय, तर आपल्या पक्ष्यांचा थोडा वेगवेगळा टाईपचा आवाज यायला लागला. मी थोडा लक्ष नाही दिला. मला घुबड वगैरे कसं रात्रीच्या टायमाला ओरडतं ना, बरोबर तसा आवाज यायला लागला. तर मी आपला निघालो पुढे निघालो. मला असं वाटतंय की माझ्या मागून कोणतरी पावलांचा आवाज येतोय, चाललंय माझ्या मागं येतोय काय. तर मी बोललो जायला, लक्ष नाही दिलं मी. इथं तर फाटत पण होती की ते पहिला बैलगाडीचं एक हे झालेला किस्सा, असं मला माहीत पडलेलं की बाबा भूताटकी होती. तर मला काय भरोसा, हे पण असेल एक मनामध्ये ती दुखदुख चालू होती माझ्या. मी आपला पुढं निघतो आपला टॉर्च घेऊन फटाफट. आणि
पावलांचा आवाज येतोय मला. हा. काय पण असं कसं असतं की आपण चाललोय आणि समोर लाईटचा खांबा आहे, बरोबर. तर आपलं सावट आपल्याला समोर दिसतं हम्म. जाताना दिसतं बरोबर. हा. लाईटीच्या याच्यावरती जमिनीवरती. पण इथं लाईटचा खांबा नाही, काय नाही, काय अंधार गुडूप, काय माहित पडणार. हा. मी आपला चाललोय, तो माझ्या पाठोपाठ येतोय. आणि सरळ मी मधून नदीच्या साईडला नाही जायचं, इकडे डाव्या हाताला रस्ता एक वळतो, छोटाशी ती वाट वळले, तर डाव्या साईडला आमची पुढं एक 150 मीटरवरती भट्टी लागते. हम्म. शिरलो झाडी चिरलो आणि गेलो राजाच्या इकडे. तर मी लांबूनच आवाज दिला, म्हटलं हे राजादा. बोलतो हा ये 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 ये, हाय मी बसलोय, हा इकडे ये. आणि तो त्याला मला पाणी चेंज करत होता, म्हणजे बाजूला नदीचं एक छोटंसं डबकं बनवलेलं, अच्छा. त्या डबक्यातून भट्टीचं पाणी चेंज करायला. पाणी वरचं टपातलं पाणी गरम झालं ना की ते चेंज करायला लागतं. अच्छा. त्या बाल्टीने तो काढून थंड पाणी टाकत होता. गेलो बसलो त्या बाजूला, त्यांनी मला गोनपाट दिलं बसायला. बोला तू बस इथे आता. म्हटलं बघ बाटली बिटली भरली ना की चेंज कर, मी तोपर्यंत जेवून घेतो. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. बसला जेवायला बसायच्या आधी त्या भावानी काय केलं, थोडीशी वरची दारू काढलं, काय आवाज दिला, बोलला या सगळ्यांनी, चला तुम्हाला काय काय पाहिजे ते तुमचं घेऊन जावा. तर मी बोललो हा काय पागल झालाय काय देतोय लोकांना, कोण आहे नाही काय नाही, कोणाला काय देतोय हा. नाही तर त्यांनी थोडीशी दारू नारळाच्या करवंटीमध्ये थोडीशी दारू पिवरची काढला, ती चोटीच धरला त्याच्यामध्ये, ते काढला आणि एक बाजूला तिकडे ठेवला, डबा खोलला, हातपाय धुवून मोकळा झालेला, डबा खोलला आणि बसलाय आगीच्या भट्टीवरती. समोर उजेड, तर आगीचं लाकडं पेटतं तर उजेड होता, तर बसलाय. आणि मी पण इकडे बसलोय आपला. काय त्यांचं काय काढायचं होतं जेवणातलं थोडं ते काढून बाजूला ठेवलं आणि जेवायला बसलाय, तेवढ्यामध्ये ढापकन आवाज आला. मी बोललो राजादाला, बोललो राजादा पोलीस आले तर नाही आलेत ना, कोणी काय मारलं दखडाचा आवाज आला. तू बस, बोलतो शांत, टेन्शन नको घेऊस, तू मी आहे ना इकडे बसलोय ना, तुला काय टेन्शन नाही, तू बस. आपला जेवतोय, परत एक दगड मोठा तिकडं पडला ढापकन, आणि दगडावर सुकी दगड असतात ना, गोल गोल दगडी नदीच्या बाजूला, दगडावर दगड आपटतायत. आवाज तर येतोय पण दिसत नाही काय. माझी तर हवा ढिली झाली, अंगावरचे केस बीस वगैरे राहायला लागले. म्हटलं बा झालं, तिथून जाणार कसा, ह्याला सांगायला लागेल मला सोडून ये, मलाच बोललो त्याला सांगायला लागेल सोडून ये मला बाबा घरपर्यंत, माझी तर हिंमत होत नाही. तो इकडे तिकडे उठला, तो जेवण खाऊन बोलतो तुमच्या लोकांचं दिलंय ना तुम्हाला काय, तो सांगतोय असा. मी आपला ऐकतोय रामायण, तो सांगतोय मी तुमच्या लोकांचं काढून दिलं ना तुम्हाला, आता काय गावाचं आपापल्या जागी, मला माझं काम करू द्या. म्हटलं हा कोणाला बोलतोय, कोण हाय तर नाही इकडे, पुरं झालं झाडी, नदीच्या पाण्याचा फडफडफड आवाज येतोय, बाकी काय आहेत नाही इकडे, भट्टीची पेटते. तोपर्यंत मी एक बाटली चेंज केली होती, दारूची बाटली एक भरली, ती चेंज केली आणि पकडून कॅनामध्ये उलटी मारून बसलो आपला. तर मग मी बोललो राजादा मी एक गोष्ट बोलू. तो बोलतो एक काम कर, तू जाऊ नको, आपण सोबतच जाऊ. मला म्हटलं वहिनी भडकेल, दादा पण भडकेल, बोल त्याला कशाला तिकडे रातभर थांबून घेतला. तर बोलतो नको थांब, आपण जाऊ, सकाळीच जाऊ आपण दोघं सोबत. बोलतो तू इकडे झोप पाहिजे तर, नाही तर बसायचं तर बस माझ्या बरोबर. साला सकाळ पण तिकडच बसलो मग त्याच्याबरोबर. काय थोडं उजाडलं तेव्हा त्याची भट्टी बिट्टी झाली, लाकडं बिकडं त्यांनी पाणी बिणी टाकून विजवून बाजूला लावला, ड्रम ब्रम जिकडं तिकडं सामान लपून ठेवायचं तिकडं ते झाडीमध्ये लपून ठेवलं, कॅन भरलं आणि मग निघालो आम्ही लोक. सकाळी आलो मग. रातभर तर जीवात जीव नव्हता. अरे इकडं दगडी पडतात, तिकडं दगडी पडतात. म्हटलं हे काय चाललंय काय रात्रभर. सकाळी जेव्हा 3 वाजून गेले ना, कोंबडा आरवला तेव्हा सगळं शांत झालं. तोपर्यंत जीवात जीव नव्हता. आता गावी कोंबडे पहिला आरवायचे ना, आता कावळे आरवतात. कोंबडे हरवायचे, आता कोंबडे तर हरवत नाहीत, कावळे हरवायला लागले. रात्रीची पण वरटतात कावळे. आता ही परिस्थिती आली. तर ती एक माझ्या याच्यामध्ये घडलेली स्टोरी होती रिअली.
तर हे त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला की काय त्याच्यानंतर समजूनच गेलो ना, अच्छा म्हणजे सांगायची काय गरज नाही. तर ती सवयच झाली मधी, काय अच्छा सवयच झाली ती. हे सगळं काय ना काय काय इकडे होत गाव आहे राहणार. म्हटल्यावर हे चालूच राहणार. काय बरोबर. तसंच आमचा आनंद दादा आहे ना, हा. त्यांच्या आम्हाला मित्र माझे होते तिकडेच गावचेच. ते लोक आमच्या इकडे शाळेत म्हणजे राहायचे थोडे लांब. हम्म, तर एक कृष्णा म्हणून होता, कृष्णा. काय हम्म, एक कृष्णा म्हणून होता. परत एक न्हाव्याचं आमच्या घराच्या बाजूला एक न्हाव्याचं दुकान होतं, ते मागच्या बाजूला त्याचं घर होतं. तो एक होता लंबू सारखा, आणि अजून दुसरी 2 पोरं होती. आम्ही लोक 4 जण फुकणी फुकायसाठी येतात भावाच्या भीतीने आम्ही लोक सिगरेट वगैरे ओढायसाठी आम्ही लोक काय करायचो, जेवलो बिवलो ना की आम्ही लोक 8:30 पावणे 9ला निघायचो. निघाला तिकडून 9 किलोमीटर संगमेश्वर आहे आमच्या जागेवरनं, बुरुंबीवरनं. म्हणजे देवरुख रोड आहे तो. तिथून 9 किलोमीटरवरनं आमचं घर 9 किलोमीटर आहे संगमेश्वर सिटी. ते आम्हाला कोण बघणार नाही म्हणून आम्ही लोक काय करायचो, चालत निघायचो. काय तिथून चालत चालत आपला तर फटाफट पावलं उचलत जायचो. तिथून सिगरेट वगैरे घ्यायचो, नंतर मग फुकत रस्त्याने यायचो आम्ही लोक. तर असंच एक दिवस अमावस्या होती, माहित नाही कोणाला. आणि आम्ही लोक गेलो येताना आम्ही जेव्हा येतोय तर मयूरबाग म्हणून आहे ना, तिथं खालच्या बाजूला नदीला लागूनच, म्हणजे रोड एकदम जस्ट नदीच्या बाजूला लागूनच आहे. नदी खाली आहे आणि रोड आहे आमचा बाजूने गेला. बाजूने तो रोड सरळ आलेला आहे. तो संगमेश्वर डायरेक्ट देवरुख साईडला तो रोड आलाय. तर खालच्या बाजूला ना मयूरबाग म्हणून एक गाव आहे. पुढे पहिलं एक लवले म्हणून गाव लागतं. ते लवले गाव गेल्याच्या नंतर मग मयूरबाग लागते. मयूरबागच्या इकडे खाली स्मशानभूमी आहे. अच्छा, स्मशानभूमी आहे खाली तिकडे. माणूसवर म्हणजे रस्त्यावरच दिसतं समोर, ओपन मध्ये जाळतात. अच्छा, थोडस हे बनवलेलं आहे असं, आणि समोरच जाळतात माणसाला. ते बघितलेलं आहे मी, म्हणजे काय मावस भावाबरोबर किंवा मार्केट बिर्केटला जायचो ना, काय त्याच्याकडे बुलेट होती माझ्या मावस भावाकडे. बुलेटवर किंवा मार्केट बिर्केटला म्हणजे सामान लिवायला जायचो. भट्टीचा गोड म्हणा, नवसागर म्हणा, काय मग येताना मग आम्ही लोक बैलगाडीतून घेऊन यायचो ते सामान. तर ते बघितलं आम्ही लोक रात्री ना तिथून येत होतो, सिगरेट पीत येतोय. तर चालता काय आलं की आम्ही थोडं मयूरबागच्या पुढं निघालो. म्हणजे जास्त पण पुढे नाही, एक 4 पावलं पुढे निघालो. तेवढ्यात ना खालच्या बाजूला एक बुटका माणूस आला, टिंगणासा माणूस समोर आमच्या पुढे आला. आणि तो पुढे चाललाय आमच्या, आम्ही फुकत चाललोय. तर टॉर्च तर सगळ्यांच्याच हातात होत्या. मग टॉर्च मारली, मग बोललो यार हे वांग्यासारखं बुटकसाला आहे, कोण निघालंय बुटकसं झाड असं काय. तर मी त्याला कृष्णाला सांगतो, कृष्णा पुढं बघ कोणतरी चाललंय रे बुटकासारखं. मला वाटतं कुठे आहे, कोण नाही. तर त्या बाजूवाल्याला दुसरं काय चांगलंच काहीतरी नाव होतं त्याचं, तो न्हाव्याचा पोरगा होता, त्याला सांगितलं. तो पण मला बोलतो काय नाही. आता मी घाबरीन म्हणून ते लोक सांगत नाहीत मला, की मी मुंबईचा, ते लोक गावचेच. काय म्हटलं मी त्या लोकांना सांगतोय, ऐकायलाच कबूल नाही कोण. म्हणले एक काम कर, तू इकडे ये. असा मला मध्ये घेतला त्या लोकांनी. मध्ये घेतला नाही, आम्ही चाललोय. जसे आम्ही लोक त्या बुटक्याच्या जवळ, म्हणजे जास्त डिस्टन्स नाही, एक थोडासा एवढा डिस्टन्स पोहोचला ना की तो आमच्यापासून एकदम पुढे डायरेक्ट अजून. ऑटोमॅटिक तो एकदम पुढे, आणि हाईट वाढायची, त्याची हाईट वाढली. मी त्याला सांगतोय त्या लोकांना, बाबा अशी गोष्ट आहे. ते लोक ऐकायलाच कबूल नाही. दिसतं तर त्यांना, पण त्याची बी फाटून पडले. पण बोलणार कुणाला, सगळीच घाबरली की ते लोक हेवी होणार आपल्यावर हेवी होणार म्हणून कोण कुणाला बोलत नाही. आपले गपचूप चाललोय, सांगतोय. तर थोडं पुढे गेल्याच्या नंतर दुसरा पण एक खालून निघाला अजून त्याच्या जोडीला. असे करता चालता 3 जण निघाली. 3 जण झाले ते लोक. चाललेत पुढे, आणि हाईट त्या लोकांची अशी लाईटच्या वाढत लाईटच्या खांब्या एवढी हाईट वाढली त्यांची. एवढं म्हणतो. नंतर तर आम्ही घाम सुटायला लागला. बोलतो काय सगळ्यांना घाम सुटायला लागला. बोल करणार काय आता.
आता नाही माग पळू नाही शकत, हा. काय जाणार कुठे? आणि बाजूला त्या रोडला आजूबाजूला जवळपास घर पण नाही कुठं पळून जायला, पूर्ण अंधार. काय अंधार पूर्ण. म्हटलं त्या लोकांनी माझा हात धरला, काय मला घेऊन चाललेत पुढे, काय चालले तरी काय बोलत नाही, कोण कोणाशी काय जास्त बोलत नाही. मी मला बोलतो चूप, आवाज बंद कर, जास्त बोलू नकोस, तो दिसतोय तुला आणि हा दिसतोय, आम्हाला कोण नाही दिसत, तुलाच कसं दिसतंय रे, चुपचाप चल. मग आलो त्यांच्यावर. जशी आमची गावची हद्द आली, लग्न वगैरे करतो ना नवीन गावात लग्न झालं ना की त्या हद्दीवर पहिला नारळ द्यायला लागतो. गावचं एक स्थान असतं देवाचं, त्याच्यानंतर मग आपण एंट्री मारतो गावात. बरोबर. तिथं आलो तर एक एक करत 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 एक पहिला गेला त्यांच्यामधला खाली उतरून त्या नदीच्या साईडला, दुसरा गेला, नंतर तिसरा गेला. जेव्हा आम्ही आमच्या हद्दीत पोचलो तेव्हा आमच्या जीवाला पण मागून आम्हाला आवाज आला की तुम्ही लोक सुटलेत आज आमच्या हातून. आणि हे सगळ्यांनी ऐकलं. सकाळी त्यातले दोघं तर मी आणि तो एक दुसरा कृष्णा होता म्हणतो, दोघंही तापाने फणफणलो आम लोक. पण संध्याकाळी आमचा ताप उतरवला. त्याचे वडील होते ना ते नाव्याचे, त्यांनी सांगितलं की बाबा रात्री आमच्या बरोबर असं असं घडलं. मग त्यांनी तो तिकडे एक भगत आहे, भक्ताकडे मग काय लिंबू बिंबू काय काढलं ना अंगावर ना, काय नारळ दिला आणि एक अंड ते नेऊन तिकडं टाकलं पाणी. त्या आम्ही लोक नांगारा वगैरे लावला, आम्ही लोक मोकळे झालो. भयानक म्हणजे एकदमच भयानक झालं. काय विचारलं लोक इकडून गावावरून सरळ मग थांबलोच नाही तिकडे, म्हणजे राहिलो एक 15 दिवस राहिलो. नंतर मग इकडे माझ्या वडिलांनी मला मुंबईला परत बोलवून घेतलं. मग इकडे आलो की मेकॅनिक काम शिकलो. काय थोडे दिवस मेकॅनिक, नारायण मेकॅनिक म्हणून ते आमच्या अंधेरीमध्ये होता, त्याच्या हाताखाली थोडे दिवस काम केलं. असं करता करता मग ड्रायव्हिंग शिकलो. मग ड्रायव्हिंग लाईनला तिथून तुमची ड्रायव्हिंगची जर्नी सुरू झाली. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस केलेला ते सगळं त्याच्यानंतर त्याच्या आधीची या सगळ्या आधीच्या गोष्टी लहानपणाच्या आधीची, म्हणजे कमी वयाच्या. बरोबर. आता काय, आता हे सगळं दिसतं बघतो, काय वाटतच नाही. म्हणजे बघून ते म्हणतात ना डॉक्टर लोक ऑपरेशन करताना कसे कापतात, त्याचे डोळे मरून गेले असतात, का की रोजचं करतेच त्यांचं काम. बरोबर. तसंच ते एक हे झालंय. आता कुठं दिसलं काय तर काय वाटतच नाही, म्हणजे भीती अशी मनातून निघून गेली. 3 प्रकार मी अनुभवलेले आहेत. म्हणजे कोणाला अवगत लागलेली आहे, कोणाला लावसट आहे, कोणाला अळवत आहे. आता अळवत म्हणजे तिला शेंद्री जखीण पण म्हणतात, हिरवा चेटोक पण म्हणतात. पळीत मिली समजा लग्न व्हायच्या आधी, मग ती ही होती अळवत होती. अवगती काय करते, हिला जाळत नाही, पोटात पोर असल्यामुळे जाळत नाही, तिला पुरतात. तिला बोलतात नाव आहे दुसरं शेंद्री जखीण, आणि काय बोलतात त्याला मागे मिळलो शेंद्री जखीण आणि हिरवा चेटूक. म्हणजे हिरवा म्हणजे ती भानामती असते एक प्रकारे, ती कशी ती ह्याच्यात गेलेली असते, घाणीमध्ये गेलेली असते. तिसरी जी सांगितली ती लावसोट, तिला पण ती वयस्कर सुद्धा असू शकते. जशी हे बांगी आणतात ना, पोरगा आणतात, बांगी जेंट्स सांगतात, तशी हे बांगी लेडीज म्हणून म्हणतात. त्या अंगात लावसोट सोडली तर त्या बाईचे किंवा मुलाचे माणसाचे ना केस गळतात. हे जादू टोणे करण्यासाठी ह्या भूतांना ना वश करतात. म्हणजे अवगत असो नाही तर लावसाट असो, नाही तर मग ते त्याप्रमाणे काम करून घेतात. त्यांच्या गाणं एक बार आजा आजा म्हणजे बोलवला. त्यांनी त्या भूताला सांगितलं बघा मी तुला ह्या रस्त्यावर झाडाखाली बसवतो. म्हणजे दुपारच्या टायमाला, संध्याकाळच्या टायमाला, रात्रीच्या टायमाला कोण म्हणेल आजा आजा एक बार आजा, खरोखरच बाई तो पकडायचा त्या माणसाला. केस घेतला आणि तिला घाटवरून बाजूला ठेवला. आणि मग आता बोल तुझी काय पावर नाही, मी आता थकली, मी जाते माझा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कुणाल भोसले. वेलकम बॅक टू आवर चॅनल मराठी डार्क स्टोरीज. आज आपल्यासोबत आहे आपले एक सबस्क्रायबर, ह्यांचं नाव आहे विश्वनाथ काका. आणि ह्यांनी भूत पाहिले नाहीत, पण ह्यांच्याकडे भूतांचे अनुभव आहेत, ते आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग ऐकूया विश्वनाथ काकांकडे काय अनुभव आहे. मंडळी, मी विश्वनाथ देवरुखकर. सर्वप्रथम मी भोसले साहेबांचे खूप मनापासून हार्दिक आभार मानतो की त्यांनी मला या व्हिडिओसाठी बोलावणं केलंय. आता आपल्याला जी काय माहिती आहे ती मला तुम्हाला सांगायची. तर आता मी यांच्याकडे आलेलो आहे, ते ह्यांनी भूत ह्या विषयावरच व्हिडिओ बनवलेले आहेत, पण त्याच्यात डिटेलमध्ये काय आलेलं नाही. आता ह्यांच्याकडे जेवढे व्हिडिओ आहेत ते त्यांनी कोणी सांगितलं मी हे भूत बघितलं, मी ते भूत बघितलं, ते भूत आणलं, पिशवीतनं निघालं नाही, ह्याच्यानं निघालं, रस्त्यावर दिसलं, हे तर तसलं काय नाही. मी अशी भूतं पाहिलेली नाही आहेत. पण मी जी भूतं पाहिली ती जिची जागती अनुभवलेली आहेत. म्हणजे ती भूतं काय करतात, दुसऱ्याच्या शरीरात शिरतात आणि त्यांना जे काय हवं करायचं ते करून घेतात. एक तर त्यांना फळवतात तरी नाही, तर छळतात तरी नाही, तर त्यांना घेऊन जातात. हे भूतांचं कार्यच आहे. तर मी जेव्हा कंपनीत कामाला होतो, ती रिटायर्ड झाल्यानंतर मग मी ही सेवा घेतली, लोकांची सेवा करते. त्यांना काय
काय त्रास होईल भूताकेतांचा कसा काय, तो त्यांना मार्गदर्शन करायचा, त्यांना घेऊन जायचा कोकणात, त्यांचा त्रास मुक्त करायचा. आणि त्यामुळे मला खूप अनुभव मिळाले. आता ह्यानी नुसतं भूत म्हणजे काय, एक नाही, भूतांचे अनेक प्रकार आहेत. पण आज जो आपण विषय जो निवडलाय हा फक्त काय, हा जखीण हा विषय घेणार आहे. आज पुढच्या वेळेला आणखीन दुसरे घेऊ, पण आज आम्ही जो विषय निवडलाय हा जखीण आहे. त्याला मग कोण जखीण म्हणतात, कोण हडळ म्हणतात, कोण चेटकीण म्हणतात, कोण चुडैल म्हणतात. पण मेन नाव आहे, म्हणजे मुख्य नाव आहे ते जखीण आहे. खूप प्रकार आहेत त्यांचे, तर मेन त्याचे ते 3 प्रकार आहेत. ते मी आज तुम्हाला त्यांच्या डिटेल सांगणार आहे. आता ही भूत म्हणजे काय हो, ही सुद्धा पूर्वीच्या काळी माणसंच होती, बरोबर ना. ही भूत आहे, आज भूत आहेत, पण ते पूर्वीच्या काळी एकेकाळी ती माणसं होती. आणि ती त्यांचं खून झाला किंवा अपघात झाला किंवा आत्महत्या त्यांनी केली की त्यांचा तो वासना देव वर जात नाही, स्वर्गात किंवा नरकात नाही जात. माणूस साधारण मेला एक तर स्वर्गात तरी जातो, त्याच्याकडे नरकात तरी जातो. पण ह्यांचं काय करायचं, ह्यांची वासना राहिली म्हणजे त्यांचा तो वासना देव होतो आला. आणि काय वासना देव असला तर तो सफेद रंगाच्या, ते सफेद हे काय म्हणतात की भूत कसं असे सफेद रंगाचं असं भरपूर मला पण प्रश्न पडला, तर मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगतो की तो काय त्यांचा वासना देव असतो, त्याला आकार उकार काय नसतो. हा आकार उकार काय नसतो, तो आपला जो तो आकार धारण करतो तो एक सफेद कणांचा पुंचका असतो, तो एकत्र होतो आणि तो माणसाच्या रूपात दिसतो आपल्याला. आपल्याला वाटतं साडी नाही, ती साडी नसे काही नसतं, ज्याला देहच नाही तो काय कपडे नेसणार, बरोबर आहे ना. हा मेल्यावर जसे कपडे जो फाडतात म्हणे काय ते जात नाही त्याच्याबरोबर, बरोबर. हा तर अशा प्रकारे ना ते भूत बनतात. आता हा जो लेडीज प्रकार आहे हा भूताचा, हा जखीण म्हटलं. हा तर जखीण म्हटलं ह्याच्यावर सुद्धा प्रकार आहेत, आलं का लक्षात. आता माणूस हा जन्माला येतो आणि कर्म करतो, बरोबर, आणि कर्म केल्यावर मरतो, बरोबर. म्हणजेच काय आहे, सगळ्या माणसांचं आडनाव एकच आहे, कर मर आणि कर. हा म्हणजे जन्माला ये, कर्म कर आणि परत मर, आणि मेल्यावर परत जन्म घे कर. परत ह्या भूतांचा काय होतं, माणूस असं ह्या चक्रात चालू असतं, त्याचं जन्म घ्यायचा, काम करायचं, कर्म करायचं, मरायचं, पुढच्या जन्माला ते संचिताचं गाठोडं घ्यायचं आणि परत जन्माला यायचं, कर मरत करत राहतो. पण भूतांचं तसं नसतं, त्यांचं सगळं अर्धवट राहिलेलं असतं. मग ते वासना त्यांचा सगळीकडे संचार करत असतो. आणि मग त्यांना एखाद्या ज्यांनी आपल्याला मारलं त्याचा सूड घ्यायचा असतो, किंवा एखाद्याने आपल्याला सासूनी आपल्याला किंवा सासूरवाद झाले असतो, मग ती सून काय करते, भूत झालं, पिशाच झालं, आत्महत्या केली असेल, मग ती त्यांना सासरच्या लोकांना त्रास द्यायला करते. मग ते मांत्रिकाकडे पळतात, त्यांचा बंधन करतात वगैरे, सगळं ती पुढची गोष्ट आहे. पण आज आपल्याला ना की त्यांना मुक्ती नसते, त्या इहलोकात ह्या मृत्यूलोक बोलतात. हा जो पृथ्वीवर आपण जे वावरतो हा मृत्यू, ह्या मृत्यूलोकात त्यांना पडतो. त्यांना जोपर्यंत मुक्ती मिळत नाही तोपर्यंत त्यांना भूत योनीत, प्रेत योनीत राहणार. तर त्यांच्याकडे शक्ती असते ती अतिंद्रिय शक्ती बोलतात त्याला. म्हणजे त्यांच्याकडे इंद्रिय नसतात, पण त्यांना जी शक्ती प्राप्त होते भूत झाल्याने ती अतिंद्रिय असते. हे माणसांच्या पेक्षा जास्त शक्ती असते त्यांना. काही करायचं, एखाद्याचं वाईट करायचं म्हटलं तर पूर्ण वाटव, एखाद्याचं चांगलं करायचं तर चांगलं करत असतं, चांगल्या प्रकारची भूत असते. हा तर काय असतं माहिती आहे की ही जी त्यांची जी कर्म असतात ही अर्धवट राहिलेली असते, ती त्यांना भोगायची असतात. पण त्यांना शरीर पाहिजे असं, म्हणून ती शरीराच्या शोधात असतात की मला कोणतं शरीर मिळेल तर मी माझी वासना पुरे करून. आपण बघा पितरांना अन्न ठेवतो, पण ते पितर ऍक्च्युली त्यावेळी पितर येतात की मला माहित नाही, पण ते कावळ्या रूपाने अन्न खाऊन जाते. आपल्या वाटतं माझे पितर जेवले व्हा, आपल्याला धन्य वाटतं. तर आता आपण विषयांतर करत ना, आपण या जखीण ह्या विषयाकडे येऊया. तर जखणींचे अनेक प्रकार आहेत. जखिनीचे किती प्रकार असतात? हा जखिनीचे आता मेन 3 प्रकार आहेत, आणखी नसेल काय मला माहित, पण मग 3 प्रकार मी अनुभवलेले आहेत. म्हणजे कोणाला अवगत लागलेली आहे, कोणाला लावसट आहे, कोणाला अळवत आहे. आता अळवत म्हणजे तिला शेंद्री जखीण पण म्हणतात, हिरवा चेटोक पण म्हणतात, कोण हिरवा पितर म्हणतात. तर असं आहे ते. पण लावसट आहे हिला फक्त लावसटच म्हणतात, ऐकलं. हडळ म्हणतात तिला, हडळ लावसट तिला हडळ म्हणतात म्हणजे दुसऱ्या भाषेत. आणि अवगत म्हणजे काय, जी पोटुशी असते, जी बाळंतपणा व्हायच्या आधी, म्हणजे बाळंत व्हायच्या आधी जी मरते तिला अवगत म्हणतात, तिला अवगत म्हणतात. आणि ही पूर्ण गावची पण असते, जी अख्ख्या खानदानाची असते, ती 7 पिढ्या तिला मुक्ती नसते, 7 पिढ्या ती राहते. आणि तिचं काय मानपान नाही केला तर ती छळत राहते, ऐकलं काय. पण आता मला काय म्हणायचंय, ती भूत या विषयावर जरा येतो परत. भूत म्हणजे काय, ज्यांना मृत्यू आलाय, शरीर नष्ट झाले, पण आत्मा मृत्यू लोकातच भटकतोय. मग ती जखीण असो नाही तर बँगी असो, आत्मा त्यांचा मृत्यू लोकात असतो, ऐकलं काय. त्याला वासना देव म्हणतात. त्या भूताला काय म्हणतात, वासना देव. त्याच्याकडे देह शरीर हाडामाचं शरीर नाही, पण वासना देव राहतो. आणि तो आपल्याला तो वायुरूपाने फिरत असतो, तो कोणाला दर्शन देतो, ऐकलं काय, कोणाला नाही देत, किंवा डायरेक्ट तो शरीरात प्रवेश करतो त्यांच्या झपाट, किंवा मांत्री लोक त्याला उठून घालतात, जा त्याला धर,
अच्छा. त्याच्या मानेवर बसला की तो मग त्याच्या अंडर तसा येतो, तो वागतो. म्हणजे घरातल्या लोकांना त्रास देणार, भांडणं करणार, हे करणार, म्हणजे सुखाने जगून देणार नाही. अच्छा. मग त्याचा मानपान दिला, काय गेला तर तो तेवढा पुरता राहतो. मग त्याला ते देवस्थानात जाऊन किंवा मांत्रिकाकडे जाऊन त्याला घालवणं हेच हा पर्याय असतो. तो गेल्याशिवाय तुमची सुटका नाही. तर तुम्ही किती डॉक्टर करा, काय आजार पण येतं सगळं, ऐका का. तर ते कायमस्वरूपी वायुरूपाने फिरत असतात. त्या वायुरूपाचे जेव्हा कण एकत्र येतात तेव्हा ते भूत पांढरं दिसतं आपल्याला. अच्छा. हा, असं आहे. पण काही भूत काय असतात दिसत नाहीत, पण ते डायरेक्ट शरीरात प्रवेश करतात आणि मग त्यांचं असली रूप दाखवतात. अरे ऐकलं का. बापरे, हा. तर मी एक ठिकाणी गेलो होतो, पालघरच्या ठिकाणी. तर तिथे असं ते एका मुलीला ना एका रिंगणात उभं केलं. तिच्या अंगात भूत होतं आणि ती घरी खूप त्रास होत. तिला सकाळी जाणून तिला रिंगणात त्यांची पॉवर कमी होते. तर तिची आई आता रिंगणात ना उभी आणि आई तिची समजूत घालते, बघा तू घरी गेला अशी नाटकं करायची नाहीत. नाटकं केली तर मी आता ना, मला खूप त्रास दिला, मी आता ह्याला बोलून सांगते, जो संचार आहे त्याच्या अंगात, तर ह्याला चांगला काठीने बदडून काढ. तर ते भूत कसं म्हणतं माहितीये काय, भूत कसं म्हणतं, हा तू खुशाल बोलव त्याला, काठीने बदडू दे त्यावेळी मी बाहेर होईन. अरे बापरे. मार तुझ्याच मुलीवर चांगला हळदपट्टी तयार करून ठेव घरी असं गेल्यावर. बोलला? हा मग अरे बापरे. एवढं भूत एवढं जबरदस्त बोलतंय की म्हणजे त्याच्याच तोंडात, त्या पुरीच्याच तोंडात बोलले, तुला आण त्याला, मला मारायला लाव. त्या मी बाजूला होते, तुझ्याच मुलीला मार पडेल. अरे बापरे बाप. मग हळद मीठ काढून ठेव आधी, मला मारायला त्याला बोलवायच्या आधी. एवढं पॉवर, म्हणजे भूत सुद्धा उलट बोलतो. मग असं उलट बोलतं. आणि मी एक ठिकाणी गेलो, तो कणकवलीला रात्रीचा दरबार भरतो तिथे. तर संचार समोर ती बाई बसली होती, चांगली हिरवी साडी, बांगड्या बिंगड्या बघून नटून थटून दागदागिने घालून आली. मग तिच्या नवऱ्याने तिला पहिलंच पुढे ढकवलं. त्यांनी संचार जेव्हा अंगात घेतला तेव्हा तो असा डोळे राखून तिच्याकडे बघायला लागला. ती बोलती, काय बघतोस माझ्याकडे, काय बघतोले, मालवणीमध्ये बोलायला लागली. तर तो म्हणतो, तू कोण आहेस, तुला काय करायचंय. तो मांत्रिक काय म्हणतो, तू कोण आहे, तू मला सांग. हा, म्हणजे असं बोलतायत ते. तर तो काय म्हणतो, ती काय म्हणते, तू कोण मला विचारणार, तू मला कशाला इथे करतो, माझ्या चौकशा करू, मी कोण आहे, काय तुला काय करायचंय. हा, मग त्यांनी काय केलं, सरळ तिथे असं केसातच हात घातला, केस धरले, बोल तू कोण आहे आणि कशाला तू इकडे. केस घेतला आणि तिला गाठवरून बाजूला ठेवला. आणि मग आता बोल, तुझी काय पावर. नाही मी आता थकली, मी जाते, माझा मानपान तुला काय पाहिजे. मग तिने काय तिचा तो मानपान तिला सांगितलं, मला साडी चोळी सवाशीण नव्हती ती, साडी चोळी बांगड्या बिंगड्या अमावस्याच्या दिवशी दे, मग मी हिची पुढी सोडते. मग आता नक्की सोडणार ना, मग ठीक आहे. मग तिने अंग सोडला. मग नवऱ्याला तिचं सांगितलं की बाबा तू अमावस्या दिवशी हे सामान घेऊन ये, तिचा आपण उतारा करून त्या जागी नेऊन ठेव, ज्या जागी हिला झपाटलं होतं. म्हणजे भूत सुद्धा दादागिरी करतात. पण आता दादागिरी भूत करतात. मग तुम्ही काय म्हणणार, हरामी कोण. हरामी हा माणूस आता सध्या भूताचा व्यापार करतोय. हा बांगी घे, जा बरोबर कर, मला आणून दे. म्हणजे तुझ्या जीवावर मी पैसे कमवणार, तू तिकडे पैसे कमवते, मला आणून दे. व्यापार कर चालू झाला. मग माणूस हरामी नाही, सगळ्यात हरामी माणूसच झाला. भूत सुद्धा आता माणसांना घाबरायला लागली. पूर्वी माणसं घाबरायची भूताला, आता भूत माणसांना घाबरते. हा, त्याला तो करार करतो, बघा तुम्हाला त्याच्या घरी पाठवतोय, आपण मला त्यांनी खाणं पिणं दिलं तर मी त्याला खाऊन टाकीन. सरळ बोलतात. हा, मी खाऊन टाकीन. हा बाबा, तो तुला दे, तू त्याचं घर बरोबर त्याचं काम करत जा. दक्षिणीचे असे 3 प्रकार आहेत. अवगत आहे, ती पोटुशी असते ती. दुसरी आहे अळवत, तिला हिरवा चिटूक पण म्हणतात, शेंद्री जखीण पण म्हणतात. आणि तिसरी लावसट, ती लावसटाला हडळ म्हणतात आणि लावसट म्हणतात. पण ती वयस्कर सुद्धा असू शकते, म्हणजे म्हातारी पण असते. ती काय जवानात पाहिजे असे काय नाही. पण एक मात्र आहे की ह्यांचे अपघात, हे नॅचरल डेथ नाही. नॅचरल डेथवाले कधी भूत बनत नाही. यांना अपघाती मृत्यू येतो अचानक, म्हणजे अर्ध्या जीवनातून जातात, किंवा ह्यांनी आत्महत्या केलेली असते, किंवा ह्यांचा खून होतो. ह्या 3 प्रकारापैकी. आणि तर त्यांचा एक प्रकार होता. तर आता भूत कसे आहे, प्रत्यक्ष घाबरणावर आणि प्रत्यक्ष दिसणारे, पण ते फक्त घाबरवतात. त्यांच्या नादाला लागलं ते आपल्याला काय त्रास देत नाही. ते आत्मे कसे असतात, फक्त घाबरवायचं काम असतं त्यांचं. दुसरे प्रकारचे काय असतात नाही की आपल्या शरीराशिरून अर्धवट राहिलेल्या वासना ते शरीराच्या माध्यमातून पुऱ्या करून घेतात. पण तो का प्रत्येक वेळी संचार नसतो 24 तास. त्यांचा एक वेळ असतो ठराविक, त्यावेळी येतात किंवा त्यांना बोलवणार येतात. हा, मग ते घरच्या लोकांना त्रास देणार, मग त्यांना काय पाहिजे ते हट्ट पुरून घेतात. अलग लक्षात पूर्ण करून घेतात. हा, म्हणजे त्यांना जे पाहिजे ते करून घेतात. एखादं काय असतं, एखादी मुलगा मुलगी प्रेम करतात थोडक्यात, आणि मग त्यापैकी समजा ती मुलगी मेली समजा, ती ह्याच्यात काय बोलतात त्याला, मासिक पाळीत मेली समजा, लग्न व्हायच्या आधी. मग ती ही होती, अळवत होती. आणि मग ती काय करते, मग ह्याचं जर समजा दुसऱ्याशी लग्न झालं मग तिच्या शरीरात प्रवेश करणार. आणि तिला जी वासना राहिलेली असते ती पुरं करून घेणार.
असं असतं. म्हणजे कसं आहे, ती दिसते काय नाही दिसत कोणाला, पण ती शरीराला तिचं ती काम करत असते. बरं तिला जर मांत्रिकाजवळ नेली ना तर ती सांगते मी कोण आहे कुठे, तर मांत्रिक पण त्या ताकदीचा पाहिजे. मग सांगते मी ये ती आहे, मग ते घालवायचं काम करतात. अच्छा. तिला ती छळत राहते. कारण काय, तू माझी जागा घेतली ना, ठीक आहे मला अर्धवट मृत्यू आला, मी जागा घेतली तू, पण मी आता तुझी जागा माझं सुख मी घेणार, माझा अधिकार आहे तो, असं ते भूत म्हणतं. अच्छा. अशा खूप गोष्टी झालेल्या आहेत. तर आता आपण एक एक करूया की एक त्याचं काय काम आहे की म्हणजे शरीर शिल्लक एखाद्याचा मानसिक छळ करायचा, त्याला झोपून द्यायचं नाही, त्याला काय ते दम किंवा खोकला किंवा झोपून द्यायचं नाही, किंवा कुठल्याही प्रकारचे काय काय लोक डोके आपटतात विनाकारण. हा, नाही तर घरातल्या लोकांना छळायचं, भांडण करायचं, वादविवाद झगडे करायचे विनाकारण, असे सुद्धा खूप प्रकार होतात. आणि काय होतंय की घरात सतत आणि पैशा पाहणार काय काय भूत काय करत तुमच्या आता समजा तुमचं चांगलं बघवलं नाही तर मी एखादं भूत तुमच्या मागण्या लावणार कुठलंही, म्हणजे अशी जकीन बिकीन, मग ते काय करणार, तुमच्या पैशा पण हानी तोट्याचंच काम करणार. तुमचा पैसा पाहण्यासाठी तुमच्या अंगावर कर्ज होणार, धंद्यात नुकसानी, नोकरी सगळं हे, म्हणजे सगळ्या गोष्टींनी पैशाला मागे आणणार ते. मग माणूस इथे हायराऊंड तो शेवटी मांत्रिकाकडे जातो. माझ्याकडे तशी केस आली होती की त्या माणसाला ना झोपून देत नव्हता, तर त्याला माहित नाही, पण तो जेव्हा मांत्रिकाने सांगितलं ते तुझ्या घरात कोण गेला रे बाबा, असा अर्धवट, तो माझा मोठा भाऊ गेला. मग तो मोठा भाऊ तुझ्याकडे कसा काय शिरला रे, बोलतो मी त्याचं दिवस कार्य सगळं केलं. मग त्याची बायको ती लग्न करून गेली दुसऱ्या, बोल बरोबर आहे, सख्या पाटील मेला म्हणून तू क्या पाटील केला, सख्या पाटील मेला म्हणून तू क्या पाटील गेला, आता हा सख्या पाटील तू सांभाळ म्हणून तुझ्या अंगात सोडला तिने. बरोबर ना. आता तिने नवरा करून दुसऱ्याच्या घरी गेली, ती कशाला याला सांभाळत बसील. मग ह्याचा आवडता कोण आहे, हा भाऊ. मग त्या भावावर तो अंगा शिरला आणि त्याला काय झोप, आणि रात्रीची ना 1:30 वाजता बेल वाजवायचा. आता मला सांग, रात्रीला कोण 1:30 वाजता बेल वाजवेल? वॉचमॅन रात्रीचं कशाला देतो, फोन करेल ना काय काम असेल तर रात्री 1:30 वाजता, किंवा पाहुणा आला तरी फोन करेल ना, बाबा तुम्ही जागे आहेत का. 1:30 वाजता कोण पाहुणा येत नाही, आणि आलाच तर मोबाईलवर फोन करेल ना, आधी डायरेक्ट कशी घंटी वाजवेल. मग हा उठून जाणार माणूस, बघणार कोण नाही काय नाही, परत येऊन झोपणार. म्हणजे असा तुझा भाऊ आहे ना, तो तुला छळतोय, झोपून त्याचं काहीतरी राहिलंय, त्याला काहीतरी सांगायचंय. तर मी लोक तर काय त्याला सांगायचं, ऐकू विकू नका, ह्याला बाहेर काढा. आणि बाहेर काढला त्याला काय सांगायचं, तू तुझ्या बायकोकडे जा, हा तुझं काय म्हणणे तिला सांग ना, माझं काय देणं घेणं नाही, माझ्यात कशाला, मी तुझं सगळं दिवस कार्य चांगलं केलेलं आहे. असं झालं. मग त्याला तो काढला, गावराटीत नेऊन काढला, त्याचा आता त्रास नाही त्याला. म्हणजे असं की ती त्याचं काहीतरी म्हणणं होतं, त्याला काही सांगायचं म्हणून तो त्या भावाला छळत होता, झोपून देत नव्हता. म्हणजे झोपला ना की त्याचं झोपणं भंग करायचं. मग बेल वाजली की माणूस उठतोच ना, अरे धनाधन बेल वाजायची. मग बेल वाजले उठणार म्हणून बघणार तो कोण नाही, मग तुला जायला कोणतरी आलं असेल असं. मग ह्या प्रकार 4-5 वेळा झाल्यावर मी त्याला घेऊन गेलो होतो, ते प्रकरण त्याचं शोधून काढलं आणि त्याचा घालवला कायमचा. आता काय तो त्रास देत नाही त्याला. म्हणजे की तुम्हाला एक प्रकरण का सांगितलं, हे उदाहरण दिलं की माणसं शरीर फिरतात, आलं का लक्षात. हा, आणि एक ठिकाणी मी जोगेश्वरीला जायचो ना फार पूर्वी, तिथे ती बाई ना नेहमी यायची, आणि ते तिचा नवरा मेलेला ज्यांनी आत्महत्या केली तोच तिच्या अंगात यायचा, डोका आपटायचा, माझ्या बायका पोरांचं भलं करा, असं करा तसं करा. तिलाच त्यावेळी तू बायकोची का आठवण केलीस, आता कशाला तुझ्या शरीरात तो बोलायचं, शरीरात शिरून तू त्रास देतो तिला. मग ती बाईने अंग सोडला की सांगायची की ह्याचं असं असं काम कर, ह्याला घालून टाकू, ह्याला पण म्हणजे मोकळा करू तुझी शरीर. कारण आता नवऱ्याच्या नंतर तू मुलांचा कारभार सांभाळ, आणि हा येऊन छळत राहतो तुला. म्हणजे त्याच्या समोर आला की तो असं करायचा, मी तुमच्यावर दया करा, माझ्यावर दया करा, त्या बायकोच्या अंगात स्वतःच्या, माझ्यावर दया करा, मला मुक्ती द्या, माझ्या बायकांपोरांचं काय ते भलं करा तुम्ही. म्हणजे त्याला जे सांगायचं तो बायकोच्या अंगात शिरून सांगायचा. मग आणि प्रत्यक्ष त्यावेळी ना अंग हलतो माणसाचं, ऐकलं काय, एनर्जी. हा, एनर्जी असेल. आणि जेव्हा त्यांनी मला सांगितले की तुझ्या अंगात असा असा चाळा आहे, तर त्यांनी गावचं मी ते सांगत नाही, पण खरोखरच ना तेव्हापासून ना माझं अंग हलायला लागलं. आधी माझं अंग हलवून त्यांनी फोड केली ना, फोड केल्यावर त्याला ते देणं द्यावं लागतं, नाही तर मग तो त्यांनी अंग हलवून मला झोपून द्यायचं नाही, म्हणजे झोपेच्या गोळ्या खाल्ल्या आणि त्याच्यानंतर त्याचा बंदोबस्त केला. अशा गोष्टी असतात की त्या अंगा शिरून करतात. आता आपण काय करूया, ही अवगत कशी तयार होते, हिचा अवगत ही काय करते, हिला जाळत नाही, पोटात पोर असल्यामुळे जाळत नाही, तिला पुरतात. आणि पुरल्यानंतर काय करतात, ते तिला हार बिर सगळं ते कबरीसारखं करतात. पुरल्यानंतर हार ठेवतो आपण जे आणलेले असते ते प्रेताबरोबर, आणि त्याच्यानंतर ते दुसऱ्या दिवशी ते दूध वगैरे घेऊन जातात, माहिती ना, पाजायला दुसरं सावडायला बोलतात ते. त्यावेळी दूध वगैरे पाजतात आणि मग ते धान्य पेरतात तिच्या सगळ्या ह्याच्यावरती.
आणि ते धान्य जर मोठं वेळ मग की समजलं ही कल्याणासाठी, मग तिला ना तिच्या घराण्यातले लोक ताट करून घेतात. ताट म्हणजे तिला सांगणार असं की तुझा वर्षाचा मान सन्मान करू, तू कोणाला त्रास देऊन आमचं कल्याण कर, मग ती कल्याण कर. आता तिचं काय देणं असतं, ती मृगामध्ये कोकणात आमच्या राखण देतात ना, त्यावेळी तिला काय नारळ कुंपडा नाही लागत. तिला तर एक नारळ 2 पानाचा विडा ठेवतात आणि केळीच्या पानात तिला काजळ कुंकू बांगड्या असं तिचं साथ ठेवतात. म्हणजे ती सवाशीण असते ना, तिचं साथ सवाट ठेवतात आणि तिला प्रार्थना करतात, बाबा तू आमच्याकडे पाठीशी उभी राहा, ताठ राहा आणि जे काय आमच्या अडी अडचण ते सोडवते सर्व व्यवस्थित करते ती. अलग लक्षात. आणि जेव्हा ते पितृपक्ष असतो, आयव नवमी असतात बोलतात त्याला, आपण गावठी भाषेत आयव नवमी बोलते. आयव नवमी असते, त्या नवमीला एक सवाशीण बाई तिने उपवास करायचा, बोलवायची आपण. म्हणजे तिचं नाव घेऊन तिला बोलवायची, मग तिचे पाय बी धुवायचे, तिची आरती करायची तिच्या नावाने तिला, आणि मग तिला ती दूध साखर प्यायला द्यायची त्या बाईला, तिची ओटी भरायची, तिला काय साज शृंगार बांगड्या पाहिजे, हळद कुंकू वगैरे सगळं द्यायचं, साडी चोळी गजरा वेणी, म्हणजे ती बाईला आपण देतोय का सवाशीण तसा तिचा मान करायचा आणि तिला मिठाई वगैरे खाऊ घालायचं. जेवणारी असेल तिला जेवण पण द्यायचं, पण तिला सकाळपासून उपास धरायला लावायचा, उपासाचं पाहून द्यायचं. आणि मग तिची बोलवण करायची, जाताना तिच्या हातात अक्षता द्यायच्या आणि मग ती आपल्याला आशीर्वाद देऊन जाते. त्यावेळी तिचं नाव घ्यायचं आपण की बाबा तू ही आहेस ना, तू ह्या रूपाने तुला बोलवलंय. मग ती खुश राहते, म्हणजे तिला कसा वर्षाचा मान सन्मान भेटला. तिचं पण मन कसं असतं, मन त्यांचं अर्धवट राहिलेलं असतं, त्याच्यामुळे ते तडपत असतात आणि तुम्ही त्यांना तडपत ठेवलं की ते तुम्हाला तडपवणार मग सगळ्या बाबतीत. मग ते तुमचं सगळं कुठलं होणारं काम असेल त्याच्यात हे करत बसतात, फाटे फोडत बसणार. मग ते माणसाला डोक्यात अरे काय आहे, मग ते हे कारण कळलं की त्याचा जर निस्तारा केला ना की मग ते आपल्याला त्रास देत नाही. दुसरी ही जी बोलतात ना काय अळवत, तिला बोलतात नाव आहे दुसरं शेंद्री जकीन, आणि काय बोलतात त्याला मागे मिळलो शेंद्री जकीन आणि हिरवा चेटूक. म्हणजे हिरवा म्हणजे ती भानामती असते एक प्रकारे, ती कशी ती ह्याच्यात गेलेली असते, घाणीमध्ये गेलेली असते किंवा बाळणपणाच्या 10-12 दिवसात सुवेरात गेलेली असते. म्हणजे ती गाणंच असते ना सुवेर म्हटलं. बाळणपणा म्हणजे सगळे स्त्राव वगैरे चालू असतात, म्हणजे त्या ह्याच्यात पण स्त्राव असतो, ह्याच्यात पण स्त्राव असतो. त्या घाणी जरी ती भाई एकदम जबर असते, ती बाळंतीन गेली ना तिला आवरू शकत नाही कोण, ओली बाळतीन बोलतात तिला, ओली ताजी असते ना. आणि त्याच्यात जर ती काय गेली का कुठल्या प्रमाणात मग ती एकदम त्रास देत राहते एकदम. तिला कोण ताट करून घेत नाही, तिला घालवणं हा उपाय असतो. ती जर एखाद्याच्या नायनाट करणार सगळ्यांच्या घराचा सगळा सत्यानाश म्हणून म्हणजे घरात सुखाने जगून देणार नाही, मारत नाही पण सुखाने जगून देणार, वाट लावते पुरी, हो सगळ्या अख्ख्या घराण्याची वाट लावते ती. मग तिला उपाय तोच असतो. मग ते काय करतात, भाऊ असेल ना, हे मला नको त्रास देऊ, तू त्याच्याकडे जा. मग तो काय म्हणणार माझ्याकडे नको, असे ते काय लोक ते फिरवाफिरवी करतात. तशी फिरवाफिरवी नाही, ते सगळ्यांनी म्हणून घालवली तर ती जाते, तिचा बंदोबस्त करायचा. आणि तिसरी जी आहे सांगितली ती लावसोट, तिला पण ती वयस्कर सुद्धा असू शकते. आता ती कशी काय तुम्हाला ना म्हणजे ती एक प्रकारे बँगी पण असू शकते. जशी हे बँगी आणतात ना, पोरगा आणतात, बँगी जेंट्स सांगतात, तशी हे बँगी लेडीज म्हणून म्हणतात. तर माझ्या एका ओळखीच्या म्हणजे मी नाव सांगत, त्या ओळखीच्या गृहस्थांनी काय केलं, त्याला मी विचारलं तुम्ही हे कशासाठी आणलं, तर तो काय म्हणतो आमची मुलं जगत नव्हती, आम्ही 3-4 भाऊ आहेत, आमची मुलं जगत नव्हती. तर मुलं जगण्याची परिस्थिती गरिबीची होती. मग आमच्या वडिलांच्या हातून आम्ही नारळावर बसून आणलं, म्हणजे आमच्या गावच्या गावकऱ्यांनी आम्हाला नारळावर बसून ही लावसट दिली. तेव्हापासून त्यांनी आमची प्रगती पण आर्थिक दृष्टी केल्या, पैसा पाण्यामध्ये 3 भावांच्या मुलं बाळ सगळ्यांनी झाली. मग काय केलं, मग तिला काय केलं, आम्ही बोलतो नारळ घेतला आणि तो तिचा सोडून दिला आम्ही पाण्यात. तो पाण्यात गेला तरी सोडून दिला नाही तरी ती गेली नाही ती. तो नारळाचं काय महत्व नसतं, तुमच्या घरात राहिली की राहिली ती आहे. मग त्यांनी काय ते देणं तिचं काय होतं, ते तिला तलंग लागते, नारळ तलंग अमावशेला एक तलंग नारळ आणि एक बोंबील सुका ऐकलं. आणि काजळ कुंकू नासका अंडा एवढा तिचा मान ते लोक द्यायचे. आणि मग देणं काही दिवसांनी सगळं झालं व्यवस्थित, आता काय करायचं राहा पडून. असं केल्यावर मग तिने चिडली, मग लागले एकेकाचे नंबर लागले. 3-4 भावापैकी 3 गेले, 1 आहे आता. म्हणजे असं असतं त्यांचं मानपान बंद, तुम्ही आमचा खाना द्या तर आम्ही तुमचा चांगला करू. खाना बंद की देना बंद की खाना तो चालू होतो. ती मग ती एकेकाला घेत जाते. असं ती लावसट एक एकदम खराब असते, भरभराट करतील तुम्ही. आणि ज्याच्याकडे लावसट लागते ना, समजा तुमच्या अंगात लावसट सोडली तर त्या बाईचे किंवा मुलाचे माणसाचे ना केस गळतात, लावसट केस खाते. केस डोक्याला ठेवणार नाही, केस सारखे गळत राहणार, असे भरपूर केस गळत राहणार. लावसटीचं मेन काम काय की केस गळतात ती पहिली डॉक्टरकडे जातो माणूस आपण. मग डॉक्टरकडे जाऊन तेल लावून भारी शॅम्पू लावून जर तुम्हाला केस जर गळायचं मग ते असं शोधतात म्हणून बाबा हे कशामुळे. मग ते सांगतात मंत्री की बाबा हिला लावसटला मी लावसट काढा. मग लावसट काढली की मी तुमचे ते केस परवत येतात. लावसट आणि ही लावसट आहे ना, हिला गोड खूप खायला लागतं.
तिला जेवढा गोड द्यावला ना तेवढा तुमचा भला कर. तिला गोड खायला दिलं ना की काय करणार, तुमच्यावर प्रसन्न राहणार, खाणाऱ्यावर नाही, अच्छा, देणाऱ्यावर प्रसन्न राहणार. हा म्हणजे तुम्हाला गोड खायला घालतो ना, मग तिला जेव्हा घालवायची असते ना तेव्हा तिला ना घाणेरडा नारकी आऊत द्यायला लागतो. हा, तिला तलंग लागते, कोंबड्यांना काळी तलंग आणि नरक्याऊत म्हणजे एकदम घाणेरडा वास असतो. तो जाळला ना असे की नरकुंडीचा वास, म्हणून त्याला नरक्याऊत बोलतात. आता 100 रुपयाला एवढंसं पाकिट भेटतं महागाईमुळे, त्या आयुर्वेदिक दुकानात मिळतं. मग तो कोंबडी तलंग काळी आणि तो नरक्याऊत तिला देतात, म्हणजे घाणेरडा वास. हा घाण आहे ना, खा आणि चालू पड. हा, तिला गोडेचा निवद दाखवत नाही, मग ती जाणार नाही, त्यामुळे ते घाण देतात तिला. ही घाण खा आणि इथून निघून जा, तरच ती लावसट जाते, नाही तर जात नाही असं काय. बरोबर. हा, मग त्या लावसटीवर दुसरा डाव ठेवतात. डाव म्हणजे कशी जाऊ नये म्हणून तिच्यावर डाव ठेवतात. डाव एक म्हणजे एक प्रकारचा भूत असतो, त्याच्यावर परत दुसरा भूत ठेवतात. अरे बापरे. हा, नाहीतर ती काय हा गोड देतो त्याच्याकडे पळणार, त्याचा भला करायला जाणार. बरोबर. म्हणून तो डाव ठेवतात. तो डाव पहिला हटवायला लागतो तरच ती लावसट जाते, नाही तर जात नाही. असं आहे. हा, म्हणजे काढायला गेली तुम्ही नुसती लावसट नाही, मग त्याच्यावर डाव असतो. डाव म्हणजे एखादा तो भूत असतो त्याला ठेवलेला, निर्वशी वगैरे, मग त्याचा पहिला हटवायला लागतो त्याला. हा, तुझा घे, तू चालू पड. मग ती मोकळी झाली की तिला तलंग, नारळ आणि तो हा द्यायला लागतो, काय तो नारकी आऊत. अच्छा. आणि कोणी सुकट खाणारी असेल ना, सुकट पकड, म्हणजे कोणाला मच्छी आवडते, मग तिला तो द्यायला लागतो. एक घे आणि चालू पडतावर ती जाणार. हे जादू टोणे करण्यावर ह्या भूतांना ना वश करतात. ती अवगत असो नाही तर लावसाट असो, नाही तर मग ते त्याप्रमाणे काम करून घेतात त्यांच्याकडनं. आलं का लक्षात? तर एक मांत्रिक मी पूर्वी ऐकलेलं आहे की त्याचा ना धंदा कमी झाला. मग त्यांनी आयडिया केली, कुठलं ते पिक्चरमध्ये इम्रान हाशमीचा कुठला तरी एक पिक्चर आला, काहीतरी अक्षर का काय नाव आहे, पण त्या पिक्चरमध्ये गाणं एक बार आजा आजा म्हणजे बोलवला. हा, त्यांनी त्या भूताला सांगितलं, बघा मी तुला ह्या रस्त्यावर झाडाखाली बसवतो. त्याला मानपान दिला, त्याचा काय खाना पिना दिला, कोंबडा नारळ, इथे बसायचं तू. आणि तुला जो कोण म्हणजे दुपारच्या टायमाला, संध्याकाळच्या टायमाला, रात्रीच्या टायमाला कोण म्हणेल आजा आजा एक बार आजा दीदार को तरसे आंखें, काय गाणं आहे ते इम्रान, एक बार आजा आजा आजा, तो खरोखरच बाई तो पकडायचा त्या माणसाला. अरे बापरे. डायरेक्ट आतमध्ये आणि शरीराला त्रास चालू झाला त्याच्या. मग घरचे लोक वैतागायचे. मग ते काय करणार, कुठे चला, मग चला मांत्रिकाकडे. मग तो काढणार, त्याच्याकडे घेऊन झाल्यावर तो सांगणार कुठे त्या झाडाखाली काय गाणं बोललं होतंस काय. तो बोला हा मी बोललो होतो. मग तो तुला पकडला, बोलतो तुमने पुकारा हम चले आए, जान तेरे पे लेके, अभी जान तेरे पे नहीं, अभी जान लेने को आए हम. तो ते गाणे माहिती शम्मी कपूर, राजकुमार, तुमने पुकारा, बोलतो माझा काय गुन्हा, तुम्हाला बोलास म्हणून मी आलो. पण हे म्हणजे जिथे ते झाड आहे, जिथे ते भूताला आहे, मी आता ते जागा खायला सांगा लोकांना. पण ते जिथे असं हे गाणं आता ते भूत नाहीये, ते झाल्यानंतर काढून घेतलं, त्याच्यावर केस झाली. म्हणजे कसे असे सगळीच माणसं करायला लागली गावातली ना, गावखेड्यातली गोष्ट आहे, शहरातली नाही. मग ती त्याला ते कळलं, पोलिसांनी उचललं त्याला. आणि मग त्यांनी ते भूताला, बाबा आता बस कर, झालं बस, पोट भरलं माझं. आणि एक तुम्हाला गोष्ट सांगतो की सातारा म्हणून आहे, तिथं माझ्या मित्रांनी हॉटेल घेतलं, नंतर ते विकलं. तर त्यांनी मला ती सांगितली की बाजूला ना एक हॉटेल होतं पूर्वी. तर तो काय करायचा की त्यांनी ना काय केलं, त्याच्या ना हॉटेलला गिऱ्हाईक नाही. गिऱ्हाईकानं मग त्यांनी काय कुठून तरी भूत आणला आणि ते कसं बसलं, रस्त्यावर बसवलं बरोबर कडेला, हॉटेलच्या तिकडे. एक 5 पावलं 15 पावलं त्याला स्थापना केली आणि त्याचा मानपान अमावस्येला द्यायचा. आणि काय सांगायचा, आता इथून गाड्या गेल्या ना, 10 गाड्या गेल्या तरी त्यातल्या 5 गाड्या इथे तू बंद पाडायच्या, 5 गाड्या तरी बंद पाडायच्या. हा, म्हणजे काय, ते बाजूला गॅरेज टाकलेलं त्यांनी. म्हणजे ते त्या मांत्रिकांनी आयडिया दिली की तू गॅरेज टाव बाजूला, कोण गॅरेजला बसव, गाडी बंद पडली की मी तो गॅरेजला गाडी लाव. तू मग काय म्हणणार, हा मग तो काय थोडा टाइमपास करून मी अभि बना देत आहे. मग तू काय करणार, कुठे इकडे तिकडे त्या निर्जन जागी फिरणार, मग तो हॉटेलला येऊन बसणार, मग काय खायला. असं करून त्यांनी धंदा वाढवला. बापरे. विचार करा म्हणजे कुठं डोकं चालवलं, डोकं चाललंय. मग बघा ना. मग तो काय म्हणणार की बाबा इथे, मग ते 10 गाड्यापैकी 5 गाड्या जाणार फाराफर, पण 5 गाड्या तिकडे आल्यावर बंद पडणार, काही ना काय प्रॉब्लेम निघणार, छोटा मोठा पंचर झाला, हे झाला, ब्रेक फेल, मग ते लावणार गॅरेजला. आता जवळच गॅरेज आहे, हवा भरायचं जरी गॅरेजला तिकडे सगळं असायचं. मग तिकडे गाडी लावली काय म्हणणार, आता उभं राहून काय करणार, हा म्हणणार काय म्हणणार गॅरेजवाला, अरे मग थोडा टाइम लागेल, टाइमपास करायला होता तिकडे, कुठे टाइमपास, चला बसूया हॉटेलला. मग चहा, वडा पाव, भजी जे काय खायचं, म्हणजे त्याचा धंदा चालायचा, ह्याचाही झालाय. पण तो दर अमावस्येला त्याला तिकडे जागेवर रक्त द्यायचा. अशा गोष्टी असतात. म्हणजे हे भूत आहे ना काम करतात, पण त्यांचा देणा बंद नाही झाला पाहिजे. देणा बंद झाला की तो तुमचा खाना करून टाकतोय. अशा अनेक गोष्टी आहेत, अजून कितीतरी गोष्टी आहेत. मी तुम्हाला काय सांगितलं की ह्या 3 जखमींचे प्रकार आहेत आणि त्या 3 जखमी काय काय कामं करतात.
लावसट तुमची घर पैसा वाढवते, तुमची संतान सुख देणार, अवगतेची सगळी तुमची, कोणाचं लग्न होत नाही, कोणाचं काय होत नाही, ते सगळं करते. पण त्यांचा मान द्यायला लागतो त्याला. तुम्ही नुसतं आणून घरात ठेवून नाही शकत त्यांना. ऐकलं काय? मग तुम्हाला सांगतो, ही अवगत आहे ना, काय काय जे शरीरात कमी, पण ती जबानीवर असते. म्हणजे ती जो माणूस ज्याच्या जबानीवर आहे ना, ऐकलं काय, तर ती बोलल तसं करणार. अच्छा. हा, आता जबानीवर कसं घेतात माहितीये का तुम्हाला? कोणी सांगितलंय तुम्हाला? ते नाही, म्हणलं मला हा भूत बघितलाय, तो भूत बघितलाय, असं झालं, बघितलं तसं झालं. पण हा एक विधी आहे. ते काय करतात, आता समजा तुम्ही मांत्रिका किंवा गावकर काम करण्यात समोर बसवतात त्या बाईला. ऐकलं काय? आंघोळ करून बसवतात. त्याच्यानंतर मग ती जी त्याला माहित असतं आधी आहे हिच्याकडे, ऐकलं गेला, जबानीवर द्यायचे. जी अवगत असते ना, हिला जबानीवर बसवतात. जबानीवर बसवणे म्हणजे काय, की ती म्हणेल, ती जी समजा एखाद्या स्त्रीच्या जिभेवर ती बसवली, तर ती स्त्री म्हणेल, तिचा ती शब्द फुकट जाऊन देणार नाही. ती म्हणेल तसंच करणार. म्हणजे ती असं एरवी नाही असं, पण जी त्वेषाने जेव्हा बोलते ना, की ते तसंच होणार. ऐकलं का? हा, म्हणजे त्याच्यात फरक नाही पडत की. तर ते त्या गोष्टीचा मी चांगला अनुभव घेतलेला. आता मी ते सगळं पडून नाही सांगणार, पण जेव्हा मांत्रिक जेव्हा बसतो, त्या बाईला आंघोळ करून बसवली जाते. आणि तिला पण सगळं म्हणजे हळद कुंकू बांगड्या बिंगड्या सगळं, म्हणजे ते अवगतीचा मान देतात, तिची ओटी विटी भरतात दुसऱ्या बाईकडून. ऐकलं का? म्हणजे तिला आणि आव्हान करतात. अच्छा. हा, आता मानपान दिला, आता तू ये. मग काय होते, त्या बाईच्या समोर असा वावटळ फिरतो. चक्र असतं ना, वारा जोर जोरात फिरतो असा वावटळ. मग त्या वावटेमध्ये जे एखाद्या उडत्या पाखराचं, ज्याची मैना साळुंकी, म्हणजे लेडीज ना, पोपटाचं नाही, कबूतर, म्हणजे ते पीस असा ना, तो मांत्रिक धरतो पटकन, त्या वावटळीत गोलगोल फिरत असतो. आणि ते पीस तिच्या जीभ काढायला समजा जिभेवर ठेवतात, की मग ती जिभेवर राहते तिच्या. हा, जिभेवर राहते. मी ती शरीरात नाही ती, पण ती जिभेवर राहते. फक्त बोलून करते काम. बघा ती सणाबा, हे माझं काम झालं पाहिजे, हे माणसाचं असं झालं, होणार म्हणजे होणार. हा, ते एकदा ना, मी तुम्हाला सांगतो, ते एक बाईला ना कुणीतरी मारलं होतं, म्हणजे ते भांडणामध्ये. तर तो सत्यनारायणच्या पूजेला बसला होता. ही गोष्ट सांगतो तुम्हाला. सत्यनारायण बायकोच एक म्हणजे कानफाडीत खेचलेली रागाच्या भरात. ती त्यावेळी काय बाई बोलली नाही, गप बसली. तो माणूस नंतर सत्यनारायणच्या पूजेला बसला होता बायकोबरोबर, बाजूला मुलं बिलं त्याची उभी होती. हा, ह्या बाईने बघितलं त्याला, ह्याने मला मारलं. तर ती बोलते कशी, सत्यनारायण तुझं खरंच सत्य असेल तर 6 महिन्यात याचा बोचका इथून मानला पाहिजे, हा इथे दिसला नाही पाहिजे. आणि खरोखरच तो माणूस गेला निघून. त्याचं काय झालं माहित नाही, त्याला त्रास झाला, तो आपलं विकून टिकून दुसरीकडे गेला. सरळ बोलली, त्या अशी पूजेच्या समोर तो बसलाय असा, ह्यानी मला विनाकारण मारलेलं आहे. ऐकलं, ह्यानी मला विनाकारण मारलेलं आहे. आणि तर ह्याचा बदला मला असा घ्यायचा, की हा माणूस इथे दिसता कामाने 6 महिन्याच्या ह्याच्यात बसत, तर तू खरा सत्यनारायण. अशी ती बोलली सत्यनारायणाला. तरच तू खरा सत्यनारायण. आणि ह्याचा बोचका, तो खरंच गेला. तू त्याच्यानंतर कधीच दिसला नाही. एवढी त्यांच्याकडे पॉवर असते. ती अवगत म्हणजे खाऊन अवगत. आणि ही जी काय बोलतात त्याला, ती अळवत, ह्या डेंजर. पण एक आहे, अवगतीला जर तुम्ही वश करून घेतली ना, ते तुमचं कल्याण मातेरे करत. आणि ही जी आहे ना, ही चेटकी शेंद्री जखीन बोलतात जी, ही तर डेंजरच आहे एकदम. लावसट सुद्धा चांगलं काम करते, पण ती ना नंतर ती त्रास देत राहते. ऐकलं असे ती त्रासदायक होते. पण ते घालवता येतात तुम्हाला. लावसट घालवता येईल तुम्हाला, ती काय बोलतात, अळवत घालवता येईल. पण अवगत जात नाही. तिला 7 वर्ष 7 पिढ्या राहायचं म्हणजे राहायचंच आहे. निर्वशी आहे, 5 पिढ्या राहतो. आणि मूळ पुरुष आहे घराण्याचा, हा 9 पिढ्या राहतो. हे अगदी शास्त्रोक्त, अगदी कोकणातलं पक्क सूत्र आहे. ती 7 पिढ्या झाल्यावरती आपोआप जाते, तिला मुक्ती मिळते. तोपर्यंत सांगते तू खान. हा, आणि एखाद्या गावची असते ना, एखादी स्त्री जर घराच्या बाहेर मेली, समजा गावामध्ये कुठेही मेली, तर मग ती पुऱ्या गावची होती. गावराठीत बोलतात तिला, गावराठीत अवगत, ती गावराठीत जरी. मग हे गावचे गावकार काय करतात, तिच्याकडून सगळी कामं करून घेतात, तिला दगडाच्या रूपात स्थापन करतात. असे एक ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ना, ते कणकवली कुडाळच्या मध्ये गाव आहे, कसाल. तिथून पाटा जातो आतमध्ये, ओळी गाव म्हणून आहे. तर तिथे रामेश्वराचं देऊळ आहे. त्याच्या जरा पुढे ना, त्या डोंगराच्या खाली तिथे अवधीचा दगड आहे. मग ते हे देवाचे कौलबिल घेतात आणि तिच्याकडून काय कामं करायचे करून घेतात. तिचा मानपान देतात. आणि काय कोणाच्या अंगातलं भूत सुद्धा घालवतात, किंवा कोणाचं काय रोगराई असेल, भूतांचा त्रास असेल, तो ती सगळी ती घालवते. पण तिथे लेडीजला नेत नाही, अलाउड नाही. कारण काय माहिती, तिकडे जर लेडीज स्त्री गेली की ती दगडात न सोडून त्या बाईच्या अंगात येईल. असं म्हणजे हे असं स्त्रीला पकडणार, म्हणून तिथे स्त्रीला नेत नाही. तिच्या अंगावर काय उतारक असेल तर लांब करतात, आणि मग तो तिकडे नेऊन तिला देतात. मग ते तिच्या अंगातलं भूत बीत असेल ते जातात. तिला ती गडकरीण बाई बोलतात म्हणून. हा, ती गडकरीण बाई सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्या ओळी गावामध्ये. बाई तर जाऊन बघा, त्या गावकाराला भेटायचंय. ठीक आहे.
पण आहे का? हो आहे ती आताची नाही, ही फार पूर्वीपासूनची आहे. अच्छा. कित्येक म्हणजे आता 2-3 पिढ्या झाल्या, ही फार जुन्या जमान्यातली गोष्ट आहे. काय नवऱ्यावर भांडण झाला, तिने काय येऊन जीव दिला, पडली का पाडली काय माहित नाही आपल्याला, पण ती आहे, ती दगडाच्या रूपात आहे तिला. पण ती मग पुऱ्या गावची झाली, पूर्ण गावाची म्हणजे काय पूर्ण गावात तिकडे जातो, पूर्ण गाव पण जातो आणि बाहेरचे लोक पण येतात. आता तो धंदा झाला. अच्छा. म्हणजे काय कोणाला त्रास आहे चला तिकडे, मग ते काय त्रास असेल त्या तिच्या लायकीचं काम असेल तरच तिकडे नाही करतं, म्हणजे तिच्या सोडवणूक करणार. तिच्याकडून जर काही काम असेल एक विशिष्ट की ती तिच्याकडे गेल्यावर होईल असं ते कौल घेतात देवाचं आणि मगच नेतात. नाही ते मांत्रिकांना करार करतात एखाद्या भूताबरोबर, बघा तू माझ्याकडे राहा, माझी अशी कामं करून दे. एका भूताने काय केलं, मी ही कामं कर, मग तू मला उलटा सुलटा काम केलं मी तुला मारेन आणि निघून पण जाईल. तर तो म्हणजे काय असतं, माणसाला जेवढी कॅपॅसिटी असते तेवढाच तो बोजा घेतो ना. तर एकदा त्या मांत्रिकाने त्याला नको ते काम सांगितलं, तर त्यांनी काय केलं, तू मला अशी कामं, मी पहिलाच तुला बोललोय, आपला करार काय झालाय, त्यांना घेणं करतोस माझे, मी तुझं काम ऐकणार, पण तू नको ते काम सांगितलं ना, तर त्यांनी एक खाडकन त्याच्या ठेवून त्या मांत्रिकाचा तोंड वाकडा झाला आणि तो निघून गेला. बापरे. म्हणजे त्या मांत्रिकाला सुद्धा घाबरत नाही, भूत नाही काल घाबरत. असे किती बघितलं ना असे मांत्रिक, अरे तू काय माझा वाकडा करणार असं बोलतात, तुझ्यात काय ताकद दाखव, माझी ताकद आहे मी तुला दाखवीन, अशी भूत बोलतात तोंडानी. मी सांगतो ना, मी अशी भूत बघितली नाहीत, पण तोंडाने बोलतात, आपली ताकद दाखवतात, थैथयाट करतात. अशी बापरे, एवढी थैथयाट करतात की विचारू नका. म्हणजे ते त्यावेळी तो माणूस, ती व्यक्ती नसते, तिच्या अंगात जो संचार असतो ते बोलते, शक्ती असते ती बोलते, ती त्याला अतिंद्रिय शक्ती बोलतात. अलग लक्षात, पैशाचे पिशाच त्याला बोलतात, पिशाच. आता हे स्त्री पिशाच आहे, याच्यात पण 3 वर्गीकरण केले, काय काय काम करतात सगळं मला खोलून सांगितलं. पुढच्या आपण आणि विहिरीच्या समोर एक मोठं वडाचं झाड आहे. अच्छा. त्या वडाच्या झाडावरती जकीन राहते. अरे बापरे. त्या वडाच्या झाडावर जकीन असते. हो भाऊ म्हटलं काय झालं बाबा. तर म्हणतो ती आमच्या जोडीला जी पोरगी बसलेली ती सरसर रोडच्या लाईनीला पळत सुटलेत. आता केव्हा वेगळा बाईचा आवाज येतोय, केव्हा वेगळा बाईचा आवाज येतोय. तुला विचारलं होतं ना मी, तेव्हा सांगता नाही आलं तुला. तिथं गेल्याच्या नंतर जी हकीकत त्यांनी मला सांगितलं ना, की तिच्या मैत्रिणीचं, तिच्या जोडीला जी शाळेची मैत्रीण होती काय, तिच्या मैत्रिणीचं एका पोराबरोबर प्रेम होतं. गेलो तो बघितलं तर ही रस्त्याने धावत सुटले पुढे. अरे बापरे. म्हटलं ही चालले कुठे. गेलो धावत, सिगरेटचे 2-3 तिला पहिले चटके दिले. म्हटलं चल, घ्यायला कबूल नाही. यायला कुळदेवीचे नाव घेतलं, म्हणजे थोबडावर हळद मारल्यापर्यंत केस बिस सुट्टी करून. काय बोलतात, अशी एक काम करा, हिचे केस पहिले धरून ठेवा, नाही तर ही तुम्हाला आवरणार नाही. की हिला आम्ही लोकांनी कशी आणले ना ते आमच्या जीवाला माहिती आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कुणाल भोसले. वेलकम बॅक टू आवर चॅनल मराठी डार्क स्टोरीज. आणि आज आपल्यासोबत आले शिंदे काका पुन्हा त्यांचा अनुभव घेऊन. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला मग शिंदे काकांचा ऐकूया काय अनुभव आहे आजचा. नमस्कार, मी नरेश शिंदे. माझा एक अनुभव असा आहे की मी नंतर मग माझ्या पहिल्याचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर माझ्या वयामध्ये जेव्हा म्हणजे 23 वर्षाचा होतो त्यावेळी माझ्याकडे मारुती व्हॅन ओमनी होती माझ्या मित्राची. तर मला एक त्यावेळी काय माणसाकडे मोबाईल वगैरे नव्हते, कारण की मोबाईल वगैरे भरपूर महाग होते. जेव्हा नोकियाचा पहिला मोबाईल निघालेला तर तो 14 ते 16,000चा मिळायचा, अँटिनावाला. आमच्याकडे काय होते, ते पेजर होते, मेट्रोलिंकचे पेजर होते. आम्हाला मेसेज आला की आम्ही 1 रुपया टाकून कॉल करायचो आणि समोरवाल्याला विचारायचो काय झालं बाबा काय नाही. तर एक स्टोरी माझी अशी आहे की ती हकीकत माझ्याबरोबर सोबत घडलेली आहे. बरोबर. तर मला कॉल आला, मी आपल्या गाडीमध्ये अशी सुट्टीच होती, गाडीमध्ये बसलेलो. तर मित्राचा कॉल आला, मला बोलतो कुठं आहे, तर मी बोललो गाडीमध्ये बसलोय. बोलतो संध्याकाळी एक भाडं आहे पोलादपूरचं, पोलादपूरला जायचं आहे आणि आपल्याला सांताक्रूजवरून ते भाडं पिकअप करायचं आहे. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. पण म्हटलं माझ्या उद्या कामाचं कसं होईल, मला सकाळी ड्युटीवर गेलं पाहिजे, ते पण आहे. तर मला काहीतरी फसवूया, काहीतरी टोचन देऊन टाक. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. तर आपले लहानपणाच्या शाळेतल्या गोष्टी काय, माझा काकाचा आजारी आहे, माझी आजीचा आजारी आहे, काही ना काही खोटं आम्ही लोक फसवायचो.
तसं बोललं काहीतरी नेऊन सांग, म्हटलं हरकत नाही. हम्म, तर म्हटलं परत रिटर्न, रिटर्न तर परत लवकरच यायचं आहे, हम्म, हरकत नाही. तर ती स्टोरी अशी आहे की पोलादपूरला एक गाव आहे वरती डोंगरामध्ये. पोलादपूर यायच्या महाडच्या पुढे, पोलादपूर यायच्या थोडंच अलीकडे उजव्या बाजूला एक रस्ता गेला आहे वरती डोंगरामध्ये. हम्म, पण गाडी वर पण नाही जात. तिथं ना एक दत्ताचं देऊळ आहे आणि तिथली पोरगीचं लग्न इथे सांताक्रूजला आपला धोबी घाट आहे त्या एरियाचं, वाकोला ब्रिज पासून आतमध्ये डाव्या हाताला धोबी घाट आहे. त्या धोबी घाटच्या पुढे तिकडे एअरपोर्टच्या बाजूलाच लागून चाळी आहेत, हम्म, झोपडपट्टी आपली बरोबर. आहे. तिथंच त्या मुलीचं लग्न झालं होतं. हम्म, म्हणजे लग्न होणार होतं, झालं नव्हतं, होणार होतं काय. तर ती साखरपुडा वगैरे सगळं झाला होता. तर बोलले ते लोक काहीतरी बोलणं करायसाठी, म्हणजे काय घेणं देणं करायचं त्यासाठी बोलणी करायसाठी त्या पोरीला इकडे आणली होती. तर तिची काही पुढची हकीकत जी होती ना ती मला तिच्या गावी गेल्याच्या नंतरच कळली काय. तर तिला आम्ही लोक घेऊन निघालो हम्म, संध्याकाळी. माझ्याबरोबर टोटल 4 माणसं होती. ती मुलगी, हम्म, तिचे नातेवाईक 2 जण होते, मी होतो आणि अजून एक जण अजून होता काय. म्हणजे आम्ही असे टोटल 5 माणसं आम्ही तिथून निघालो. आम्हाला निघता 10:30 पावणे 11 झाले हम्म, सांताक्रूजला निघताना. पनवेल क्रॉस करून वडखल नाक्याला मी थांबलो. हम्म, वडखल नाका पुढे लागतो, पनवेलच्या भरपूर पुढे. हम्म, कर्नाळा हे लागतं अभयारण्य, ते क्रॉस केल्याच्या नंतर मग पुढे हे लागतं आपलं नाका लागतो तो. हम्म, तिथं आम्ही बोललो जरा चहा पाणी घेऊया, थोडी हे होते, झोप येते, चहा पाणी घेऊया. त्याच्या आधी जेव्हा आम्ही लोक पनवेल क्रॉस केलं ना, पनवेल क्रॉस करून पुढं जाताना काय ही मागं बसली होती मधल्या सीटवर काय, 3 जण मधल्या सीटवर बसलेलं, पुढे एक बसलेलं, मी आपलं ड्रायव्हिंग करतोय काय 4, आणि दोघांना मी डिक्कीमध्ये बसवले होते. हम्म, एकाला डिक्कीत बसवलेला, कारण सामान पण होतं, म्हटलं तू डिक्कीत बस काय. तर ही बोलायला लागली, ए तू माझ्या पुढे कुठे येतेस. आयला म्हटलं हे काय झालं, बडबड करते. बाजूवाल्याला बघितलं, तो पण काय बोलत नाही. ए तू काय माझ्या घरी येशील काय. तिथून मागून ती जी बोलते ना, ताबडतोब थोडा आवाज चेंज होतो तिच्यामध्ये. आवाज चेंज होऊन ती बोलते दुसरं, असं वाटतं की दुसरं कोणतरी बाजूवाला बोलतोय की काय. तू मला घेऊन आलीस ना मुंबईला, कशाला मला घेऊन आलीस, माझी तिकडे गावी जागा आहे, तर तू इकडं कशाला मला घेऊन आलीस काय. चल आता मी तुला परत घरी नेते ना, मग शांत बस ना काय. तू माझ्या पाठोपाठ कशाला येतेस. अरे हे काय नाटक चालू आहे, मी गाडी चालवतोय आणि माझी सिगरेट पेटलीच होती, चालू स्टेरिंगवरती पण सिगरेट पित होतो. हे काय नाटक चालू आहे लोकांचं यार, केव्हा साला आवाज वेगळा येतोय केव्हा येतोय. तर मी बाजूवाला विचारलं, म्हटलं भाऊ का ड्रायव्हिंग स्टेरिंगवर बसलोय आणि त्याला विचारतोय, म्हटलं मागं जे संभाषण चाललंय, बोलणं चाललंय ह्यांचं, म्हटलं ह्याच्यामध्ये थोडा आवाज तुम्हाला काय वेगळा जाणवतो काय. म्हटलं तुम्ही लक्ष नका देऊ, तुम्ही गाडी चालवा, पागल आहेत चालेल. माझा बाजूवाला मला सांगतोय, तुम्ही त्याला पागल आहे, तुम्ही लक्ष नका देऊ, तुम्ही आपली गाडी चालवा, त्याच्यावर लक्ष द्या तुम्ही. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. आता आपल्याला त्यातलं काय माहीतच नाही, त्या लाईनचं काय झंझट आहे काय नाही. मी आपला कसा तरी वडखल नाक्याला पोचलो. बाजूला लेफ्ट साईडला एक हॉटेल होतं साई म्हणून, तिथं गाडी घुसवली. म्हटलं बघा टाईम पण भरपूर झालाय, आता 12 सव्वा 12 होत आलेत. म्हटलं मी थांबणार, चहा वगैरे घेतो, तोपर्यंत मी तोंड बिंड काय कोणाला धुवायचं धुवा, काय करायचं ते करा. तर मी तिकडे थांबलो. मी उतरलो आणि त्या दोघांना बोललो की बाबा तुम्ही लोक गाडीकडेच थांबा, 2 मिनिटं इकडं गाडीकडं, मी ऑर्डर देतो, काय चहा पाणी तुम्हाला काय काय पाहिजे ते सांगा, मी इथंच पाठवून देतो त्या वेटरला काय. तो पण आलो, जरा तोंड धुतो, गेलो आतमध्ये. येईस तो पण बघतो, परत आलो मी रिटर्न. तो वेटर थोडा गर्दी भरपूर होती, गाड्या बिड्या लागलेल्या. येऊन बघतो तर म्हटलं पोरगी पण नाही, हे दोघं पण नाही, म्हटलं गेले कुठं गाडीमध्ये.
कोणच नाही दिसत आहे. गाडीकडे उघडी गाडी सोडून गेले, सामान पण आतमध्ये पडले. साला चोर लोकांनी काय बॅगा बिगा उचलून नेला. हा. अनेक मुसीबत. बरोबर. आलो इकडे तिकडे बघतोय, कोणच नाही. तर परत मी हॉटेलकडे गेलो तर त्यांचा जो मागं डिक्कीमध्ये बसलेला माणूस तो तिकडे उभा होता. बोलो बाबा ही गेली कुठं सगळी, दिसत नाही गाडीकडे. बोलतो मला काय माहित, मी उचलून लग्मीला आलो, मला माहित नाही. माझं म्हटलं बोला यार काय आता बघूया. 2 मिनिटं गाडीकडे असं टेकून उभा राहिलो, एक सिगरेट पेटवली, सिगरेट पियालो. काय तेवढ्यामधून तिथून एक समोरनं एक धावत, तिच्याबरोबर जो मागं बसलेला तो धावत पोरगा आला. ओ भाऊ म्हटलं काय झालं बाबा. तर म्हणतो ती आमच्या जोडीला जी पोरगी बसलेली ती सरसर रोडच्या लाईनला पळत सुटलेत. आता बाजूला रोडला साली वडाची झाडं, अंधार, फक्त गाड्या येतात, त्याच्यात लाईटी दिसतात समोर. काय म्हटलं काय हाय काय ते मला पहिलं तुम्ही लोक सविस्तर सांगा, बरोबर, तर मी येतो. बा धावत गेलो, तुमचं तुम्ही बघा, मला काय माहित, जावा त्याला घेऊन या तुम्ही पकडून. काय बोलतो नाही काका आम्हाला भीती वाटते. काय तिच्या गावातलं थोडं. नंतर तिने मला बाजूला घेतलं. बघा कोणाला सांगू नका, त्याच्या अंगात आहे ना गावचं काहीतरी झंझट आहे. काय तर तुम्ही जरा चला, मेहरबानी करा आमच्याबरोबर. मला असं बोल ना, मगाशी बोल, मी तुला विचारलं मगाशी काय म्हणजे मागं काय चाललंय, केव्हा वेगळा बाईचा आवाज येतोय, केव्हा वेगळा बाईचा आवाज येतोय, तुला विचारलं होतं ना मी, तेव्हा सांगता नाही आलं तुला. बोलतो काका आता तुम्हाला काय सांगू. म्हटलं हे आम्हाला घरवाल्यांनी म्हणजे त्यांच्या आई वडिलांनी नाही सांगितलं होतं हे सगळं काय सांगायला. बरं ठीक आहे म्हटलं चल. काय गेलो तर बघितलं तर ही रस्त्याने धावत सुटले पुढे. अरे बापरे. काय म्हटलं ही चालले कुठे. गेलो धावत, सिगरेटचे 2-3 तिला पहिले चटके दिले. म्हटलं चल, घ्यायला कबूल नाही. यायला आम्हाला दोघांनाही ढकलून टाकला तिने. एवढं ताकद, एवढी ताकद अंगात तिच्या, हे होतं ना ती होती तिच्या अंगात, ढकलून टाकलं ना आम्हाला. यायला मी पडलो इकडं गटाराच्या बाजूला, तो पडला शेतामध्ये बाजूला. अरे शेत पण आहे, गाववाल्यांची शेत वगैरे आहे. परत उठलो नंतर बोलला आता काहीतरी तो डेअरिंग केलीच पाहिजे. सिगरेट पेटवली, लावली तिला 2-3 चटके, टाकला केसामध्ये, हात बुचकाट तिचा पकडला असा. काय आणि ह्याला बोललो तू मागून तुझ्या कमरेत लातच घाल, मी आहे सोबत. काय मी पकडली तिला, हे कपड्याला तिच्या म्हणजे ड्रेस घातलेला, आणि मी तिला वरबट वरचा आणतो, तो मागून लाता घालतोय. आणली कशी तरी ढकलत तिला गाडीकडे आणली. मग त्याच्यात तो नातेवाईक मागं बसला, त्याला बोलवला, त्या दुसऱ्या पोराला बसा माझ्यानं दोन्हीकडनं बसा. काय आणि तिला तिचे हात पाय वगैरे शीटला बांधून ठेवले. अरे बापरे. शीटशी घेतली, बांधून ठेवले तिच्या हातात. ही स्टोरी तर नंतरच माहीत पडली आम्हाला, तिकडे गावी गेल्यानंतर. बांधून ठेवले आणि बसली ती, मग शांत बसली जरा. काय आणि माझ्याकडे ना थोडं समोर किचनमध्ये गेलो मी हॉटेलच्या, आणि हळद घेऊन आलो. हळद आणली, तिच्या थोबडावरच मारली पूर्ण हळद. माझ्या कुळदेवीचं नाव घेतलं, तिच्या थोबडावर हळद मारल्यावर केस बिस सुट्टी करून. काय बोलतात, मारलं तर अशीच शांत पडून, अशीच स्टेरिंगवर शांत पडून सीटवर बसले. त्या लोकांना बोललो पण, म्हटलं तुम्ही झोपायचं नाही, जागे राहा, की केव्हा काय करेल याचा भरोसा नाही. बरोबर. तुम्हाला केव्हा दरवाजा उघडून ढकलून टाकेल. त्यांची बी फाटत होती थोडी, माझी बी फाटत होती. अरे करणार काय, करायचं काय. आता मग तिकडून चहा पाणी वगैरे केलं, बसलो स्टेअरिंगवर, परत एक सिगरेट पेटवली, निघालो रवाना घेऊन. रात्री मला वाटतं मी 1:30-1:45 मी पोलादपूरला पोचलो. महाड बिहाड सगळा क्रॉस करून 1:30-1:45 पोलादपूरला पोचलो. पुढचा पेंगा काढायला लागला. म्हटलं ए बाबा उठ, झोपू नकोस, तू झोपलास तर मला पण झोप लागेल. बरोबर, पहिलं हिच्यावर लक्ष ठेव, डोक्यात जाऊ नकोस. बोला नाही काका मी जागा आहे भाऊ, मी जागा आहे. ठीक आहे. गेलो, मला बोलला या गल्लीमध्ये एक देशी बार आहे आतमध्ये, तिकडे पोलादपूरला. त्याच्या अलीकडे एक गल्ली आहे, थोडा रस्ता आतमध्ये जातो, 1-2 बंगले वगैरे तिकडे आतमध्ये रस्ता तो. तिथं नेऊन गाडी लावली
मला वरती तर जात नाही गाडी, इथून आपल्याला आता चालत जावं लागणार. आणि भात शेती यायला कमीत कमी छाती एवढी भात शेती वाढलेली पूर्ण, आणि त्या भात शेतीच्या मधून एवढीशी ते याच्यामधून जायचा रस्ता आहे. रात्रीचा काळोख मरणाचा आहे. मग टॉर्च होती त्यांच्याकडे, टॉर्चवरती पहिला बोललो एक काम कर, इथून तर हिला घेऊन जाता येणार नाही आणि हे आपल्या हातात राहणार पण नाही. बरोबर. बाबा माझी तर हिंमत नाही, मी पण असं दमलोय आणि मला झोप भरपूर येते, आता टाइम पण भरपूर झालाय, मला पण झोप येते. तू एक काम कर, फोन लाव. एकाकडे फोन होता बाबा, त्याच्यामधल्या एकाकडे फोन होता. त्यांनी फोन लावला. ते लोक एक टोपली सारखी डोली घेऊन आले, अशी लांब लचक टोपली असते ना होळी सारखी, ती त्याला एक मध्ये बांबू असा लागलेला, टोपली सारखी होळी आहे, त्याला डोली म्हणतात. अच्छा. ती घेऊन वरून ते लोक बॅटऱ्या घेऊन त्या घरवाली आली बाबा खाली, बसवला आणि त्याने घोंगडी हातरलानी तिला बसवलानी. म्हटलं एकाने एक काम करा, हिचे केस पहिले धरून ठेवा, नाही तर ही तुम्हाला आवरणार नाही. की हिला आम्ही लोकांनी कशी आणले ना ते आमच्या जीवाला माहिती आहे. येताना ती तू माझ्या मागं काय येतेस, कोण येतेस, काय हाय काय नाही दुनियाचं सांगत आली ती काय. नंतर पण ते बोलत होते. आणि दगडी बी गाडीच्या आजूबाजूला दगडी बी पडत होत्या. काय बोलताय? अरे बापरे. तडकी म्हटलं म्हणजे हिची म्हणजे एवढा पॉवरफुल. एवढी पॉवरफुल. म्हटलं हिची जी भाऊबंद आहेत ना ते सगळे हिच्या जोडीला येत होते. अरे बापरे बाप. म्हटलं बाजवली खतरनाक. थोडी आमची तर फाटूनच पडलेली, पण आम्ही ऍक्सिडेंट वगैरे झालं तर मग अजून आम्ही डेअरिंगनी आलो कसे तरी डेअरिंग करून. काय आता हिचं काय करायचं ते तुम्ही बोला, तुम्ही उचला हिला आणि घेऊन जावा. बरोबर. तुमच्या पाठोपाठ येतो. आता मी तरी देखील अंधारामध्ये कुठं मरायला गाडीमध्ये थांबतोय, बरोबर. मी पाठून पडली. तर एवढं काय त्याच्यापेक्षा मी बोल चला तुमच्या पाठोपाठ मी पण येतो. टॉर्च घेऊन ते लोक पुढे डोली घेऊन चालले. तिच्या आईला त्या शेतामधून खाली वर ते डाग चढत मला तर दम लागायला लागला. एवढा वर तिच्या आईला त्यांचं घर वरती डोंगरामध्ये जवळजवळ 25 ते 30 घरं असतील. बरोबर. झोपड्यांसारखी घरं, आणि बाहेर म्हणजे एवढ्या जाड्या मातीच्या पहिल्याची घरं जुनी, काय बाहेर पडवी बिडवी काय. गेले आणि त्या लोकांनी तिला ठेवली तिकडे. मी पण एका पडवीला बाहेरच अर्धा बसलो, बाहेर पेटवली सिगरेट पेटवली. एक म्हातारी आली, बाबा केव्हा आलास तू? म्हटलं ही मला ओळखत नाही, तिला दिसतच नव्हतं म्हातारीला. बाबा केव्हा आलास तू? म्हटलं आजी आत्ताच आलो. म्हटलं बसलो. मी हिला ओळखत नाही, ही मला ओळखत नाही तिला. नंतर तो बाजूला मला बोलतो तिला नाही दिसत. अरे ठीक आहे, हरकत नाही. आता आपण कसे गावी गेलो की आपल्याला बोलतात ना गावा बरा आहेस ना. आणि या सिच्युएशन मध्ये ती तुम्हाला विचारते मोठी गोष्ट कोण आलाय आता. अजबच पडलो. म्हटलं जाऊ दे ना, माझी तिची ओळख नाही काय नाही, ती मला ओळखत नाही. पण काय ते पूर्वीची म्हातारी माणसं आहे ना, त्या लोकांना एक मनामध्ये आदर होता. गेल्या पहिला एक लोटा पाणी द्यायचे पियाला, बरोबर काय विचारायचे. तेवढ्यामध्ये बाजूची दुसरी एक बाई होती, काय तिला जसं ते फोन गेला ना वरती तसं तिने काळी चहा ठेवलेली, काळी चहा बनवून ती घेऊन आली. बोले भाऊ चहा घ्या. काळी चहा भेटली आपल्याला, आणि त्यावेळी काळीच चहा बनायची, दूध वगैरे कोण बाप कुठून कोण घेऊन येणार दूध. बरोबर. काय काळी चहा घेतली, बसलो. मी काय बोललोच नाही एका शब्दाने, मला काय करायचं ते करू द्या. बरोबर. मग तिला हे लोकांनी पकडून ना समोर ना एक दत्ताचं देऊळ होतं, त्यांच्या गावातलं छोटंसं देऊळ बांधलं होतं. काय त्या देवळावरती त्या लोकांनी ताबडतोब तयारी केली. भक्ताला भक्त पण कुठं होता काय माहित, तो पण आला होता. भक्ताला बोलवलं आणि रातभर प्रोग्राम चालू आहे. रातभर प्रोग्राम चालू. अरे बाबा मी तर माझ्या अंगाचा काटा उठलेला, आणि एक बाजूला मला झोप सतवते. मला ज्या आईला झोपू की हे लोकांचं रामायण, याच्यामधून काय रामायण उठलं ते आपल्यावर आलं तर बापरे. त्या शेतातून पळणार पण कोण, रस्ता बी माहित नाही. शेतात चारी बाजूला शेताना खाली अशी उताराला कसे चोंडे असतात, असे चोंडे म्हणजे तिकडे गावच्या भाषेमध्ये चोंडे बोलतात. एक शेत इकडं आहे,
परत खाली आलं, परत एक तिकडं आहे, एक इकडं आहे, एकमेकांना इकडं लागून असं. लागून पुढे आणि पुढे. त्याच्यामध्ये अशी वाट वाकडी तिकडी वाट असते. अच्छा. तेव्हा आपल्याला माहित नाही काय नाही, यायला पळणार कसं गाडीकडे. कसं बोलणार? काय जर रात्री गाडी घेऊन मी मुंबईला पळणार होतो, वाजवली तुम्ही लोक. असा विचार मनात एक बाजूला हा विचार चाललाय. चहा वगैरे पियालो, बसलो, सिगरेट पेटवली, आपलं फुकत बसलोय. तेवढ्यामध्ये एक माणूस मला चांगला दिसला. म्हणलं भाऊ बसा. म्हणलं काय मला बोलतो दादा मला आता नाही, मी उद्या सकाळी म्हटलं नाही, मला उद्या दुसरं एक भाडं आहे, मला जायचं आहे, मला एक दुसरं भाडं आहे, मला थांबायचं नाही इथे, मला जायचं इथून. काय मी बोललो इकडे माझं पेमेंट केस झालं की मी इथून निघीन. काय मी आलोय माझ्या मित्राच्या हिशोबाने, ओळखीच्या हिशोबाने आलोय. तो अशोक देवरुखकर म्हणून माझा एक मित्र आहे, त्याचीच गाडी आहे म्हटलं, तो सोनार आहे, त्याचीच गाडी आहे म्हटलं. आणि अर्जंटली माझी ड्युटी मी सोडून मी आलोय आणि मला जाणं भाग आहे लवकर. मला ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही थोडा आराम करा, तासभर आराम करा. मला उद्या म्हटलं माझं उद्या संध्याकाळी 5 वाजताचं भाडं आहे दुसरं, तर पण तुम्ही आराम करा. तुम्ही पोचून जाल, काय महाडपासून काय मुंबई लांब नाही आहे, जवळच आहे, पोलादपूर आणि महाड. बरोबर, मला हरकत नाही. तर मी थांबलो, बसलो, चहा वगैरे घेतली आणि असं त्याच्याबरोबर बोलत बसलो इथल्या तिथल्या गावच्या गोष्टी करत. म्हटलं मी ना पहिला एकदा इथलं पण भाडं घेऊन आलो होतो आणि ते तानाजी मालुसरी आहे ना, त्याचं गाव इथं वरती आपण ह्याला जातो ना प्रतापगड साईडला, त्या बाजूला त्याचं गाव आहे, पापडीच्या अलीकडे. असंच मी त्याची बोलत बसलोय. म्हटलं तिकडे एका लग्नामध्ये मी एक भाडं घेऊन आलो होतो. बोलतो हो, ते पोलादपूरवरच रस्ता आहे, शिवाजी महाराजांचा पुतळा तिकडे एक पोलादपूरला, आणि समोर पेट्रोल पंप आहे. म्हटलं तो जर रस्ता सरळ डायरेक्ट महाबळेश्वरला निघाला. अच्छा. हा, डायरेक्ट महाबळेश्वर, प्रतापगड, महाबळेश्वर, वाई, आणि वाईवरून तिकडून डायरेक्ट बाहेर साताऱ्याला निघाला तो रस्ता. काय मांढरदेवीला एक गेला, एक साताऱ्याला बाहेर निघाला. म्हटलं मी इकडं सगळं थोडं फिरलेलो आहे, म्हटलं पहिल्याच 1-2 भाडी मारलेली आहेत. मला बोलतो हो हरकत नाही, बसा. जेवायचं काय? म्हटलं जेवण तर आम्ही लोकांनी केलं नाहीये. काय हे लोक तर सगळे जेवण निघालेले, मी तर जेवलो नव्हतो. आता ते कोण सांताक्रूजला त्यांच्या घरामध्ये झालं जेवायला, खाऊन पिऊन निघाली ती. म्हटलं काय नाही, हरकत नाही. त्यांनी पार्ले बिस्किट आणून दिले. म्हणजे त्या गावामध्येच एक छोटंसं दुकान होतं, तिला उठवला, पार्ले बिस्किट आणून दिलं, पाण्यामध्ये डुबून पार्ले बिस्किट खाल्लं. म्हटलं राहू द्या, तुमचं काय आहे ते पहिला आटपा, मला जायचं आहे. बरोबर. तर आम्ही असेच बोलत बसलोय. तिला त्या लोकांनी नेली दत्ताच्या देवळात. काय तिला मारत म्हणजे केस बिस धरून तिला नेली. ते दत्ताचं देऊळ टाळं मारलेलं होतं, ते उघडलं. काय उघडलं ते मला वाटतं काहीतरी 2:15 झालेले सकाळचे, तेव्हा उघडलं. बाकी रात्रीचं देवाला उघडायचा परमिशन नाहीये. बरोबर. देऊळ वगैरे रात्रीच्या टायमाला नाही उघडत. जेव्हा सकाळचा सूर्य निघाला ना, कोंबडा एक कुठंतरी यायला आजूबाजूच्या म्हणजे हे होतं ना, कोणी ढाकून, त्यावेळी गावी कोंबडी वगैरे भरपूर पाळायची. बरोबर. ते कोंबडी ढाकले, त्यामध्ये एखादा कोंबडा वरटला. मी त्याशी असं बोलत बसलोय. 3:15 वाजले. तेव्हा ते कोंबडा थोडासा हरवल्या बरोबर. काय ते लोकांनी दत्ताचं देऊळ उघडलं, पण तिला ते लोकांनी पकडून ठेवली होती. काय पकडून ठेवलेली. मग तिथं देवळामध्ये देवाचं त्या लोकांनी काय काय करायचं, नारळ द्यायचा, काय करायचं. दत्ताचं देऊळ उघडल्याच्या नंतर मग ती शांत झाली. अच्छा. तिला काय काय त्या लोकांनी अंगारा बिंगारा काय लावलं नाही, काय जे हे लोक बोलतात ना, ते सगळं बोलल्याच्या नंतर ती मग शांत झाली. म्हणजे तिथंच देवळाच्या अशा 2 पायऱ्या आहेत आणि छोटंच देऊळ आहे, मोठं देऊळ नाही. तिथंच ती डोकं असं दत्ताच्या इकडे ठेवून झोपून पडली. म्हणजे जागीच होती, शांत पडली. शरीर थकलं तिचं. बाकी तिच्या अंगात जी होती ना, तिने तिला थकवून टाकलेली. छान थकवून टाकलेली, म्हणजे तिचं शरीर शांत पडलं.
आणि तिच्या अंगात जी होती ती आपल्या जागेवर निघून गेली. काय ती आपल्या जागेवर निघून गेली म्हणजे कसं आहे, आता ती जी स्टोरी जी ना, ती ज्या माणसाने मला सकाळी सांगितलं ना, रात्रीच्या परत जायचं थक मारत गेला, म्हणलं झोपून पडा, सकाळी लवकर निघेन. बरोबर बरोबर हा. बरोबर. मी पण तिकडे त्याच्याबरोबर मग मला पण इंटरेस्ट आला थोडा त्याच्यामध्ये, काय ऐकायचंय काय झालं होतं काय पुढे झालं होतं, बघूया. की अशा गोष्टी ना आपल्याला लवकर भेटत नाही लवकर भेटत नाही ऐकलं. बरोबर. मला पण इंटरेस्ट आला. ठीक आहे. वहिनी तिथं एक जी बाईजीने चहा आणून दिलं ना, तिला म्हणलं वहिनी अजून एकदा चहा बनवा ना. चहा बनवली तिने. परत आम्ही चहा पियाला बसलो आहे. तोपर्यंत तिने मला सांगितलं, बघा दादा अशी गोष्ट आहे की ही म्हणजे जिच्या अंगात आहे ही आणि हिची मैत्रीण काय, हिच्या मैत्रिणीचं एक लफडं आहे एका पोराबरोबर. अच्छा. त्या डोंगराच्या मागच्या गावामध्ये तो पोरगा तिथून तो डोंगर चढून इकडे येतो हिला भेटायला. काय आणि हिचं ज्यावेळी नक्की झालं की साखरपुड्याचं, या पोरीचं जेव्हा नक्की झालं साखरपुड्याचं, तर तिथं त्या पोराला पण हळद लावल्या गेली आणि इथं हिला पण हळद लावल्या गेली. दोघांना हळद लावल्या गेली. हळद लावली. हा. तर आता इकडं आमच्या खाली ना, आम्ही जे इकडं विहिरीवरती तिथून 2 शेतं उतरून आम्ही खाली जातो, तिथं एक विहीर आहे आणि विहिरीच्या समोर एक मोठं वडाचं झाड आहे. अच्छा. हा. त्या वडाच्या झाडावरती जकीन राहते. अरे बापरे. त्या वडाच्या झाडावर जकीन असते. ती जखनीने हिला धरली काय, आणि ती हिच्या सोबत मुंबईला गेली होती अंगात हिच्या काय. तिथं बी जाऊन ना त्या लोकांनी बघितलं, साला जेवताना काय कुत्रं बाहेर आलं तर कुत्रं बाहेर येऊन नुसतं भुकत सुटायचं आमच्या घरात, आणि ते कुत्रं नेहमी यायचं. ही नव्हती तेव्हा, पण ते कुत्रं शांत बसून जे काय दिलं ते आपल्याला चपाती खाऊन निघून जायचं. पण जिथपासून ही आली होती ना, म्हणजे त्याची आईच बापूस, त्याचे कोण चुलते वगैरे होते त्यांच्या घरी यायचे, आणि तीच पोरगी त्या पोरासाठी त्यांच्याच एरियामध्ये दुसऱ्याला बघितलेली. म्हणजे त्यांचे कोणते नातेवाईक होते ना, ते लोकांनी सांगितलेलं त्या मुलाला की बाबा अशी म्हणजे मुलाच्या आई वडिलांना की अशी जी मुलगी आहे गावी आमच्याकडे, तुम्ही बघा. तिचा फोटो बिटो पाठवला, हे केलं, मग त्यांचं जुळलं चांगलं काय. पण ज्यावेळी ती इकडं आली होती बोलणी करायसाठी, त्यावेळी 2-3 दिवस होती इकडे त्यांच्या नातेवाईकडे, आणि ती जेवायला बसलं की खाली कुत्रं बिन दरवाजा असायचं, तिला बघून भुकत सुटायचं. म्हणजे त्यांना दिसायचं. जनावरांना दिसतं ना, बरोबर. पहिलं सगळ्यात पहिलं जनावरांना दिसतं. भुकायची काय आणि रडत बसायची काय. तुम्ही ऐकलंय केव्हा रात्रीच्या टायमाला कुत्री हा हा रडतात रडतात. बरोबर. आणि एक सकट कुठं बघतील ना तिथं बघून नुसती ओरडत सुटतात. म्हणजे त्यांना काहीतरी दिसतं तेव्हा ती दिसतं ते. हे करतात. ती बरोबर. कुत्री असू दे, कोल्हा असू, कोल्ही तर आहेतच गावच्या साईडला ओरडणारी, पण कुत्री बोला, मांजर पण केव्हा बघा रात्रीच्या टायमाला तुम्ही घराच्या मागच्या बाजूला ना माणसासारखा आवाज काढून रडते, असं वाटतं हा. कोणतरी माणूस रडतोय. माणूस रडतोय. बरोबर बरोबर. अशी परिस्थिती आहे काय. तर तसं हिच्याबरोबर इकडं झालं मुंबईला सांताक्रूजमध्ये असं होतं. म्हणजे तिथं गेल्याच्या नंतर जी हकीकत त्यांनी मला सांगितलं ना, की तिच्या मैत्रिणीचं, तिच्या जोडीला जी शाळेची मैत्रीण होती काय, तिच्या मैत्रिणीचं एका पोराबरोबर प्रेम होतं, आणि ती हिला हळदीच्या दिवशी तिची आई ना सांगत होती की तू हळद लावल्या अंगाला तुझ्या, तू जायचं नाही त्या बाजूला आणि कोणाबरोबर घराच्या बाहेर निघायचं नाही. तरी पण ही न बोलता कोणाची डोळा चुकून तिच्याबरोबर गेली, तिच्या फ्रेंड बरोबर. अच्छा. फ्रेंड बरोबर गेली आणि हिला घेऊन आली सोबत. की हळदीच्या अंगावरतून घरातून बाहेर निघायचं नसतं. बरोबर. आणि गेलं तरी तुम्हाला एक लिंबू किंवा एक चाकू असतो, तो सोबत ठेवायचा असतो. बरोबर. पण ही आपल्या मैत्रिणीच्या भानामध्ये ते सगळं घरामध्ये विसरून पागलसारखी निघून गेली, आणि तिला झपाटलं ते, आणि झपाटलं तिला, आणि तिला ती घेऊन आली होती सोबत तिच्या. सोबत. आता तिथं वाटच बघते ना कोण भेटतंय का. बरोबर. त्या लोकांना तर तेच पाहिजे असतं की आपल्या झपाट्यात कोण येतंय. बरोबर. का की आपली जी अंगातली जी पॉवर असते ना, ती त्या लोकांना पाहिजे असते, आणि ती खेचून घेतात अंगात. तेच केलं ना तिने, तेच केलं ना तिला, पूर्ण पॉवर खेचून टाकली. हा, ढिल्ली करून टाकली एकदम तिला. आता ही जी स्टोरी मला त्याने सांगितल्याबरोबर माझे पण तिच्या आईला थोडे हातपाय गळून पडले. एक तर रातभर ड्रायव्हिंग केलेली, माझे पण हातपाय गळले.
थोडं अंग पण सरसरायला लागलं. काय बोलला मग आता मी तरी कसा जाऊ खाली. बाज होत गेलं त्यापेक्षा अरे मग इथं जखीन- इथं हा. घोंगडी घालून द्या मला, मी पण झोपतो इकडं मी. झोपतो बाबा आता. काय पण ते सांगितलं तर त्या विहिरीकडं हे लोक पाणी बिणी भरायला येतं ना, त्या विहिरीमध्ये ती बाई जीव देऊन मेली होती. त्यांच्या पलीकडच्या गावातली होती. अच्छा. हा, ती तिकडं त्यांचं काहीतरी लचकाण झालेलं, तिने जीव द्यायला इकडं आली. म्हणजे डोंगराच्या मागच्या बाजूला पण एक गाव होता. तिथून ती आली. हा, आणि हे लोकांचं डोंगर म्हणजे डोंगराचा जो शेळा असतो ना, त्याला खालच्या बाजूला ह्यांचं गाव होतं आणि पलीकडच्या बाजूला खालच्या बाजूला दुसरं एक गाव होतं. अच्छा. तिथून ती येऊन ह्या विहिरीत जीव दिला. आणि त्याच आणि विहिरीच्या त्याच बाजूलाच त्याच वडाच्या झाडावरती ती बसली जाऊन. बसली जाऊन. तिला स्थान मिळालं, जागा मिळाली तिला. आणि येणाऱ्या जाण्याची वाट एक तर त्या वडाकडनं होती आणि एक ह्या बाजूला खाली यायसाठी वाट होती, विहिरीच्या थोडा अलीकडं खाली यायसाठी, बरोबर. बाजारात बिजारात यासाठी. तिला स्थान भेटलं. ते तुम्हाला पुरी स्टोरी सांगत होतो मी. आपलं गपचूप ऐकतोय, सिगरेटाचे झुरके मारतो ना, ऐकतोय. म्हटलं बाबा मग पुढं काय आता इथं काय करणार. म्हटलं काय नाही दादा, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, ते लोक सगळे करून काढणार गेले. बरोबर हा, तिला. उद्या सगळं ओके करून टाकेल. अरे बाप. म्हटलं अरे बाबा तू सांगतोस ती खरी गोष्ट आहे, पण तो जो सांताक्रूजला आहे ना, जो पोरगा जिच्याबरोबर हिला लग्न करून द्यायचं आहे, म्हटलं त्याच्या आयुष्याचं काय. उद्या जर परत हे काय लचकांड आलं तर तो बिचारा बरबादच होईल ना. हे हिला कुठपर्यंत तो सांभाळेल. बरोबर. कारण का की तो आमचा अशोक देवरुख जो माझा मित्र आहे त्याचा नातेवाईक आहे तो. अच्छा. तर बोलतो जाऊ द्या ना, बघा ज्याची कर्म त्याच्या बरोबर, मला हरकत नाही काय. तर तिथं निघून गेली, ती अंगात होती ना, ती निघून गेली रात्री. शांत झाली सकाळी. माझे बाबा जे भाडं होतं त्या टायमाला आमचं भाडं किती 2000ला ठरलं होतं. गाडीचं भाडं घेतलं त्यांनी, मला 200 रुपयावरून खिशात टाकले त्या वडिलांनी, त्या पोरीच्या. मला बोला दादा तुम्हाला एक विनंती आहे, हात जोडतो, मुंबईला जाऊन काही एक सांगू नका, नाही तर माझ्या पोरीचं आयुष्य खराब होईल की असं झालेलं. म्हणून नाही हरकत नाही, टेन्शन घेऊ नका, कोणालाही मी हे करणार नाही. तर काका ते लोक सांताक्रूजला गेलेले तेव्हा तिच्या अंगात आलं ऍक्च्युली ते लोकांना बोलवले होते गावावरनं की भेटायला या. हा, म्हणजे काय म्हणजे बसून काहीतरी वार्तालाप त्यांचं काय असेल, म्हणजे काय घेणं देणं आहे अच्छा. आपलं, अच्छा. किंवा काय काय कपडा, आणि म्हणजे पोरीला आपल्याला कसं काय. माहिती आहे हा बरोबर. साखरपुड्याला काय करायचंय, काय कसं देतो ना, करायचं म्हणजे कार्यक्रम. बरोबर. हे फक्त पहिलं छोटस बोलणं झालेलं. अच्छा. पोरीला बघून गेलेले, पोरगी आपल्या गावी, पोरगा आपल्या इकडे. काय म्हणजे हळद बिळद झाली त्या टायमाला. त्यानंतर मग हे लोक इकडे आले, हळद झाली तिकडेच काय, आणि ज्या टायमाला ती तिच्या अंगात घुसली आणि नंतर मग परत दिलं. पोरीला घेऊन यायची गरज नव्हती, वापस तिच्या पोरीला पण घेऊन आले सोबत. इथे हा, इथे माझा एक प्रश्न आहे काका. जे डोंगर होतं त्या साईडला गाव होता, बरोबर आहे. तिथे तुम्ही बोलला तिथे मुलगा राहायचा आणि इथे मुलगी राहायची. हा, या बाजूला पलीकडे या डोंगराच्या ती मुलगी हीच होती जिला झपाटलेलं. तो जो मुलगा यायचा ना, तो तिच्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड होता, तिचा नव्हता. अच्छा. तिचा नव्हता. अच्छा, मैत्रिणीचा बॉयफ्रेंड. आणि हिच्या अंगात जेव्हा हळद लागली होती ना, तेव्हा अच्छा, म्हणजे घरावाल्यांनी तिला मना केली की घराच्या बाहेर नको जाऊस तू. पण काय झालं, तो बॉयफ्रेंड आला भेटायला आणि ही मैत्रीण बोलली माझ्यासोबत चल, त्याला भेटू, घेऊन गेली. आणि त्या टायमाला ती पोरगी हिच्या घरच्या मागच्या साईडच्या याच्यामध्ये राहायची, घरामध्ये राहायची. अच्छा. ही तिला जबरदस्ती, आता त्या शाळेच्या एकदम खास मैत्रिणी, तिला मना केली होती जायची, घरातून बाहेर जाऊ नकोस तू, तुझ्या अंगाला हळद लागली. बरोबर, हळद लागली. बरोबर. गरज काय तुला जायची. आता आपल्यामध्ये पण आपण पण घरामध्ये बघतो, लग्न वगैरे झालं तर म्हणजे हळदी वगैरे असली तर आपण जातो काय बाहेर, नाही जाऊ देत. संडास बाथरूम घरात, मुंबईच्या सारख्या गावच्या जागी सारखी संडास बाथरूम घरात नसतात. आपलं गेलं जंगलामध्ये, डबा उचलला की किती परिस्थिती. मग तुम्ही जेव्हा मला सकाळी जी हकीकत कळली ना रात्री, त्या माणसाने सांगितलं ना, तेव्हा माझ्या अंगावर काटा उभा राहिला. म्हटलं नाही रे बाबा, असं नाही झालं पाहिजे एखाद्या गरीबाच्या पोराबरोबर. बरोबर, एकदम बरोबर. ही अशी स्टोरी होती तिथली. जबरदस्त. सकाळी मला बोलले भाऊ एक काम करा,
मी माझे पैसे बिशे दिले, काय मला बोलतात नाश्ता काहीतरी करून द्या. कांदा पोहे बनवले, कांदा पोहे मी ब्रश वगैरे केला, काय कांदा पोहे वगैरे खाल्ले आणि लेट झालंच होतं. मला म्हटलं मरू द्यायची आईला, इथं आता रातभर गेले आपली, उद्याचं भाडं उद्याचं भेटलं नाही भेटलं सोडून टाका. बघूया. बरोबर. तर मी आपला नाश्ता वगैरे केला सकाळी, काय 2 मिनिटला ब्रश वगैरे केला. ते विहीर पण जाऊन बघितली. तुम्ही बघितलं हा. जाऊन? अच्छा. मला थोडं बापरे. मनामध्ये हा, म्हणजे हे- असं वाटतं हे हा. होतं ना की काहीतरी जी स्टोरी ऐकले ती जरा जाऊन तर बघू दे. त्या वडाकडे पण गेलो, पण जवळ नाही गेलो. हा, तो ऑफकोर्स. जाऊन ते वड पण ती बघितलं, बोलणार आहे तुम्हीच होते ना गाडी चालवत होते, थांबत मला पकडते आता. हा. वड पण बघितलं, लांबून बघितलं. पण दिवसा काय नाही, टेन्शन नाही ना. एकदा दिवस उजेडला, माणसं येणं जाणं आणि पण नको गावच्या त्यांच्या रस्त्यात जायचंच नाही आपण. पण बरोबर. गावच्या जागी कसं माहितीये, सकाळी लवकर सगळं चालू होऊन जातं. हा. काय, आपण इकडं 10 वाजता उठतो, तिकडं सकाळी 5-5:30 झाले, कोपडा एकदा हरवलं, 4-4:30 झाले तरी पण कोण नांगर घेऊन चाललाय आपला आपल्या काम. शरीर आपल्या कामाला. बरोबर बरोबर. तर म्हणलं जाऊन थोडं म्हणजे सूर्य वगैरे निघाला तेव्हा मी बघितलं. बापरे, ते सगळं तुमच्या ह्याच्यामध्ये बघू चाललं द्या. असेल ना डोक्यात. अरे नाही, इथं बघू बघा. द्या, तुला हा, कळू बघू तर द्या. बरोबर, की बरोबर. काय असतं आणि काय काय नाही. असतं बापरे. वडाचं झाड बघितलं, त्याच्या लोंब्या वगैरे वडाच्या झाडाच्या असं ते डरावं असेल एकदम. हा, मोठंच वडाचं झाड होतं. बघितलं वगैरे, म्हटलं देवा परत मला इथं आणू नकोस रे बाबा, तुझ्या पाया पडतो देवा, मला इथं परत आणू नकोस. आणि असली बाडी पण नको म्हटलं. काय अरे बापरे. तिथून नाश्ता पाणी केला, काय, त्या लोकांना बाय बाय केलं सगळ्यांना. हा तर. म्हटलं पोरींवरती लक्ष ठेवा. काय, हा, लक्षात आणि ठेवा. जो तिकडून निघालोय तर- तो कुठं थांबलो, डायरेक्ट आलो ते पनवेलला नाश्ता करायला. बरोबर. या अनुभवावरून आहे ना काका आपल्याला खूप काही शिकायला भेटतं. पहिला तर ते जे आपले काय सांगतात. माहिती, जे माणसाच्या जीवनामध्ये हकीकत जी घडलेली असते ना, बरोबर. ती किंवा ना काय होते मध्ये झालं की आपलं एवढं वय झालं आता, त्या टायमाला जवानीमध्ये झालं ना, तर वय झालंय काय, आणि या गोष्टी ऐकल्या ना की लहान पोरं आहेत ना, काका कुछ भूत की बात होगी तो सुनाव, कुठं बसलो तर असं बोलले विचारतात. आता काय तुला ऐकवती जायला माझ्या बरोबर काय झालं ते, काय सांगू तुला. अशाच काही गोष्टी घडल्यात आपल्या बरोबर. थँक्यू सो मच काका, तुम्ही आलात आपल्या व्हिडिओमध्ये. तुमचे अनुभव खूप धमाल असतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिंदे काकांना आपण परत बोलूया, यांच्याकडे भरपूर किस्से आहेत. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन. हा.